नमस्कार. शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजिली 100 व्याख्याने. शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजिली 100 व्याख्याने. त्यात 34वे पुष्प गुंफण्यासाठी आज आले डॉक्टर श्रीराम साने. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे नक्की काय असतं हा विषय आहे त्यांचा. नम्र भावे स्वागत करीतो घेऊनी आधार शब्द सुमनांचा. आज व्याख्यान प्रसंगी उपस्थित वक्ते श्रोते हो सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व्याख्यानमाला उपक्रमांतर्गत पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त झालेले आजचे आपले व्याख्याते माननीय डॉक्टर श्रीराम साने यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. नाशिक एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके, माननीय चंद्रशेखर मोंडे, संस्था कार्यवाह माननीय राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य व पेठे विद्यालय शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर वाड, संस्था शिक्षक मंडळ कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व संस्था सदस्य, संस्था विश्वस्त मंडळ सदस्य, सर्व शाळांमधील माननीय शालेय पदाधिकारी, संस्था कार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, तसेच फेसबुक व यूट्यूब माध्यमातून या व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, संस्थेचे सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे देखील नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्याख्यानमालेतील 34वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर श्रीराम मधुकर साने हे पेठे विद्यालयाच्या 1974 SSC बॅचचे नामवंत, पुणे बोर्डामध्ये 19वा क्रमांक मिळवणारे नामवंत विद्यार्थी आहेत. BE, MTech आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अर्थात यांत्रिकी अभियांत्रिकी क्षेत्रात PhD हा सन्मान प्राप्त करणारे सुविद्य व्याख्याते आज आपल्या इथे उपस्थित आहेत. फिलिप्स इंडिया लिमिटेड भोसरी तसेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे यशस्वीरित्या कार्यभार सांभाळलेला आहे. माननीय डॉक्टर साने हे इस्टेट व्यवस्थापक आणि मूल्यमापनकर्त्यांची संस्था इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स, इन्स्टिट्यूशन ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया या सर्व तसेच अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य देखील आहेत. भारत औद्योगिक अभियांत्रिकी संस्था तसेच पुणे चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट या संस्थेचे माजी अध्यक्षपद यांनी भूषवलेले आहे. त्याचप्रमाणे IIIE पुणे चॅप्टर या संस्थेचे सध्या ते उपाध्यक्षपद भूषवित आहेत. डॉक्टर साने यांच्या संशोधन कार्याबद्दल जर सांगायचे झाले तर गुणवत्ता प्रणाली मान्यता प्राप्त करण्यासाठी विविध औद्योगिक उपक्रमांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. डॉक्टर साने यांनी औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रात देशभरातील विविध उद्योगांमध्ये 30 कन्सल्टन्सी असाइनमेंट देखील पूर्ण केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि कॉन्फरन्समधून 50हून अधिक शोध निबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे डॉक्टर श्रीराम साने यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कलाकार म्हणून सन्मान मिळालेला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात आणि यांत्रिकी युगात कार्यरत असून देखील भौतिक सुखामध्ये न अडकता समाधानातून आत्मिक सुखाचा आनंद जपणारे डॉक्टर श्रीराम साने हे आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत. कबीरदास म्हणतात, निज सुख आत्मराम है दूजा दुख अपार, मनसा वाचा कर्मना कबीर सुमिरनसार. अर्थात सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केलं तर मरून जातं, निरपेक्षपणे काम करीत राहिलं तर अलगदपणे मनगटावर येऊन बसतं. अशी सुख समाधानाची संकल्पना उलगडण्यासाठी म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजचे व्याख्याते डॉक्टर श्रीराम साने यांना मी आमंत्रित करते. सर अनम्यूट करा.
अनम्यूट केला. आता ऐकू येत आहे ना? तर पत्की मॅडमने जे काय माझी ओळख करून दिली, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला की मी कलाकार म्हणजे सगळीच माणसं कलाकार असतात आयुष्यामध्ये, पण मी कलाकार म्हणून विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये काही काम केलं नाही. एक शिक्षक म्हणून होतो. ठीक आहे, पण ती एक कला आहे, त्यामुळे सगळेजण कलाकार असतात. तर मला आपण सर्वांनी इथे बोलावलं आणि या कार्यक्रमामध्ये बोलायची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. माननीय प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर अध्यक्ष, चंद्रशेखर वाड, श्री चंद्रशेखर वाड शाळा समिती अध्यक्ष श्री निकम सर, कार्यवाह कैलास पाटील मुख्याध्यापक पेठे विद्यालय, दिलीप फडके सर उपाध्यक्ष, चंद्रशेखर मोंडे सर उपाध्यक्ष, पाटोळे सर, या जेव्हा मला 2-3 आठवड्यांपूर्वी सरांचा फोन आला की मी भाषण द्यायचं आहे, तेव्हा मला ह्या शाळेच्या इमारतीची आठवण झाली आणि या शाळेने बरंच काही दिलं. शेवटी शाळा हे फाउंडेशन असतं आणि त्याच्यामुळे माझं पुढे इथे जे लिहिलंय विद्या यशा सुखकारी, तर विद्या यशा सुखकारी लहानपणी जे काय शाळेमध्ये जे काय थोडंफार लक्ष दिलं अभ्यासाकडे, त्याचा जन्मभर पुढे उपयोग झाला आणि त्याच्यामुळे मी सुखाकडे गेलो असं म्हणावं लागेल. तर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व शिक्षकेतर कर्मचारी जे माझ्या पुढच्या आयुष्याच्या घडवणुकीत सहाय्यकारी झाले, त्या सगळ्यांचे मला खरंच आभार मानावेसे वाटतात. आणि तेव्हा मला सतत गाणी सुचत असतात, काही विचार येत असतात. उस शहर उस गली उस शाला को सलाम, जिसने हमें बनाया जिसने हमें जुदा किया, उस वक्त उस घड़ी उस पहर को सलाम. कारण इथे शहर गली म्हणजे जेव्हा मला हे फोन आला तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये सतत ते सायकलनी, मी तेव्हा LIC कॉलनीत राहायचो, सहजीवन कॉलनीमध्ये, आणि शाळेला पहिल्यांदा बसने यायचो. मी 8वी मध्ये शाळेत आलो, पहिल्यांदा बसने यायचो आणि नंतर सायकलने यायचो. त्यामुळे सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या, आणि मी अजूनही सायकलवरती असतो, तर माझा सायकलचा वेग पण त्यामुळे गेले महिन्याभरामध्ये बऱ्यापैकी वाढला. तर प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये काहीतरी सहाय्यभूत असते असं मी नेहमी मानतो. मी जेव्हा कधी गावाला जातो किंवा कधी हॉटेलमध्ये राहतो किंवा कधी एखाद्या कॉन्फरन्सला की कुठे जातो, तेव्हा मी बहुतेक वेळेला की जिथे आपण राहत असतो त्याला नमस्कार करतो, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात वरती आवाज निघाला, कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये आपल्यावरती काही संस्कार करत असतात असं माझं मत आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना माझा नमस्कार. मी सहज म्हटलं की आता पूर्वीच्या काळी मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मला माहित नव्हतं की आपली शाळा किती जुनी आहे, काय आहे. तर जरा नेटवरती पाहिलं तर 1923 साली स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की नानासाहेब अभ्यंकरांनी कशी स्थापना केली आणि पेठे सरांनी 1945 साली देणगी दिल्याने त्याचं पेठे हायस्कूल हे झालं नाव. तेव्हा मग जुन्या आठवणी येत असताना सहज आठवायचा प्रयत्न केला. माझी विस्मरण शक्ती दांडगी आहे. मी सगळ्यांना सांगत असतो की बाबांनो, स्मरण शक्ती आणि विस्मरण शक्ती, तर मरण हे नक्की आहे पण विस्मरण हे माझं खूप आहे. ठकारबाई तेव्हा मुख्याध्यापिका होत्या, वर्ग शिक्षक ओसवाल सर होते, ते गणित शास्त्र आणि अंकगणित शिकवायचे आणि मला खूप आनंद होतो की माझा ओसवाल सर आणि त्यांच्या सगळ्याच कुटुंबियांशी अजून पण सुनील, सुधीर सगळ्यांशी संपर्क आहे. त्या दोघांशी मी आत्ताच बोललो, डॉक्टर सुनील, डॉक्टर सुधीर. क्षीरसागर सर होते, SK कुलकर्णी सर खूप कडक समजले जायचे. कुलकर्णी बाई होत्या ज्या आम्हाला 10वीला शिकवायला होत्या, पिंपळेबाई होत्या मराठी शिकवायला, अग्निहोत्री सर संस्कृत, ज्यांना मी अजूनही कधी कधी फोन करतो, नाशिकलाच असतात. शरद बुरकुले सर होते जे पत्रकार होते, आकाशवाणीवरती वृत्तनिवेदन पण करायचे. पण मी मध्ये एकदा बातमी ऐकली होती 10-12 वर्षांपूर्वी की ते आता आपल्यामध्ये नाहीये. बाळ भाटे सरांची बातमी ऐकली होती, ते एक मोठे नाट्य कलाकार होते. एक वसंत यशवंत कुलकर्णी नावाचे सर होते, ते UPSC करायचे, आम्हाला 10वीत गणित शिकवलं होतं आणि खूप त्यांची इच्छा होती की सगळ्यांनी खूप अभ्यास करावा. त्यांची पण खूप आठवण होते. सराफ सर होते ज्यांनी आम्हाला एकच दिवस शिकवलं, पण त्यांनी आम्हाला, कारण मग मला वाटतं त्यांची बदली झाली दुसऱ्या एका शाळेमध्ये,
आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दिवसाच्या दिवसभरात तुम्ही झोपताना दिवसभरात काय चांगल्या गोष्टी केल्या याची आठवण ठेवा, किंवा काय अभ्यास केला याची आठवण करा, आठवायचा प्रयत्न करा की तुम्हाला ते खूप सोपं जाईल. आणि त्याप्रमाणे मी जेव्हा जमेल तेव्हा करत असतो आणि त्याचा मला आयुष्यामध्ये खूप उपयोग झाला. एकच दिवस शिकून पण त्यांचं लक्षात राहिले. फक्त एक प्रश्न मला कळला नाही की आम्ही बाईंना बाई म्हणायचो, मग गुरुजींना गुरुजी का म्हणत नव्हतो, सर का म्हणायचो. आणि मला हे मुख्य जाणवलं कारण बाईंना बाई म्हणण्याबद्दल मी नेहमी खूप टाइमपास असतो माणूस. म्हणजे हे जे का माझी आता सगळी माहिती सांगितली, जे लोक मला ओळखतात त्यांना कधी कधी सांगावं लागतं की बाबा मी पण काहीतरी शिकलेलो वगैरे आहे. मी अत्यंत साधा राहत असतो. जेव्हा मी मुंबईहून नाशिकला आलो तेव्हा मला फक्त भयानक मोठा तो शॉक होता की मुंबईमध्ये आम्ही शाळेत बाईंना मॅडम म्हणायचो आणि इथे नाशकात आल्यावर एकदम बाई झालो. तर पण मग सरांना का नाही सर, हा एक गमतीचा प्रश्न आहे, माहित नाही का असं होतं. वर्गमित्र आमच्या बॅच मधले वैद्यकीय क्षेत्रामध्ये किरण खानवेलकर, राजीव गाडगीळ, सुभाष साने, मिलिंद राजपाठक, राजाराम लोंढे. आता या वैद्यकीय क्षेत्रामधल्या लोकांचं एक बरं असतं की त्यामुळे, किंवा अगदी ओसवाल सरांचे दोन मुलं सुनील आणि सुधीर, या सगळ्यांशी काही ना काहीतरी कारणामुळे संपर्क येतो. कारण माणूस शेवटी किती फिट असेल तरी आजारी पडतो आज न उद्या. डॉक्टर किरण खानवेलकर खूप मदत करतो जेव्हा लागेल तेव्हा. उद्योजकांमध्ये पुष्कर वैशंपायन ज्याचं हॉटेल आहे, श्रीकांत अंतुरकर जो खेळामध्ये खूप पुढे गेलाय, प्रमोद मुळवागल जो इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांनी नाशिकला युनिट आहे, कोठुळेचं युनिट आहे, सुहास शुक्ल तर काय मोठा भारतीय जनता पक्षाचंही काम करतो आणि बिल्डर आहे, दिलीप साने मुंबईमध्ये मोठा माणूस आहे, विश्वास साक्रीकर महाराज पण आज आता असावेत असं वाटतंय ऑनलाईन. त्यांना मी विनंती केली होती की या तुम्ही ऐकायला. किरण येवलेकर हे पण असणार आहेत, ते नाट्य कलाकार आहेत. जयंत मोढे, नगो देशपांडे, नितीन पिंगळे, बाबा ठाकूर, खूप नावं आठवतात, कोठुळे, आडावतकर, प्रशांत आडावतकर पण असणार आहे, राजेंद्र ठेगडे, सुधीर मालपाठक, त्याचं आत्ताच लेक्चर झालं होतं, भाषण झालं होतं आणि ते मी उपस्थित होतो, तोही माझ्या आत्ताच्या भाषणाला असणार आहे. संजय कंसारा, धनंजय खैरनार पण असणार आहे. नंदकिशोर नरहरी जोगळेकर हा माझा सख्खा शेजारी होता. आणि संजय रामचंद्र भार्गवे जे माझे पुणे चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स मधले आहेत जुने मित्र, गेली जवळजवळ 25 वर्ष माझ्याशी संपर्कात आहेत. विष्णू माधव शेजवलकर हेही मोठे कारखानदार आहेत. त्याची आणि माझी ओळख झाली डोमिसाईल सर्टिफिकेटच्या रांगेमध्ये, सीबीएसच्या जवळ पोलीस ग्राउंडच्या इथे तेव्हा कार्यालय होतं आणि तिथे आमची ओळख झाली आणि अजूनही इतक्या वर्षानंतर 50 वर्षानंतर आमची जवळचे संबंध आहेत. हे सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले आणि सुखात आहेत. स्क्रीन दिसत नाहीये का? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसतोय की दिसत नाहीये? दिसतोय ना? ऐकू येत नाही मला तुमचं. ओके, मी एक विनंती केली होती पाटोळे सरांना की तुम्ही सगळ्यांना अनम्यूट ठेवा, कोणाला काही शंका असेल तर मध्ये विचारू देत, मला काही प्रश्न नाही मला. नाही, आवाजाचा इंटरफेरन्स नको म्हणून आम्ही अनम्यूट करून ठेवलंय. स्क्रीन दिसतोय ना माझं? हो दिसतंय, आवाज येतोय. ठीक आहे ठीक आहे, मला दिसत नाही म्हणून म्हटलं की बोला सर. आता सुख म्हणजे नक्की काय असतं? मी काय झालं की पाटोळे सरांशी माझं बोलणं जेव्हा झालं तेव्हा मी त्यांना म्हटलं काय हे कोण आहे तिथे वक्ते, शेवटी कारण वक्त्याला श्रोते कोण आहेत हे माहिती असावं लागतं आणि त्यांच्या काय गरजा असतील तर त्यांनाही आनंदात ठेवायला पाहिजे. ते जेव्हा म्हणले की 100 आम्ही कार्यक्रम ठेवतोय, म्हटलं अरे बापरे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 100 भाषणं 2 वर्षात ऐकायची म्हणजे खरंच काहीतरी असं पाहिजे की फारसं तांत्रिक नको. आता मला माझं जेव्हा स्वागतपर भाषण झालं तेव्हा त्याच्यामध्ये खूप चांगलं मराठी बोलत होते, म्हणून मी शक्यतो जितकं चांगलं मराठी बोलता येईल तेवढं बोलतो. तर तंत्रज्ञानामध्ये न जाता, कारण मी इंजिनियर आहे आणि मी हे पण आहे, कॉस्ट अकाउंटंट पण आहे, मी वेगळ्या ठिकाणी कामं केलेत, पण म्हटलं की त्याच्यापेक्षा आपण आनंदात कसं जावं याच्याबद्दल बोलावं की जे सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला कोणालाही काही वाटलं तर मला मध्ये थांबवा तुम्ही. सुखात आणि आनंदात राहण्याचे परिणाम माझ्यावरती काय झालंय?
मी तुम्हाला सांगतो की माझी आई, जी आईचा उल्लेख केला कारण वडील इतके कामामध्ये असायचे. माझे आजोबा खूप लवकर वारले, त्यामुळे वडिलांना सतत ताण असायचा मनावरती की अरे बापरे आपलं कसं व्हायचं, त्यामुळे ते खूप काम करायचे. ते ITI ला नाशिकला प्राचार्य होते. तर आईने मला शाळेमध्ये एक बक्षीस होतं आपल्याच पेठे विद्यालयामध्ये, आणि पहिलं बक्षीस ते मला मिळू शकलं असतं कदाचित, कारण त्याच्या आधी काही फारशी बक्षिसं मिळाली नव्हती मला. संस्कृत मधलं होतं आणि त्याच्यात सांगितलं चित्पावन विद्यार्थी कोणी असेल तर त्यांनी अर्ज करा. मला कुठे माहित होतं मी कोण आहे. मी आपलं दुर्लक्ष केलं, म्हटलं आपण असू असं वाटत नाही, कारण चित्त आणि पावन पाहिजे, या दोन्ही गोष्टी काही म्हणजे या पावन चित्ताशी आपला काही संबंध नाही. म्हणून मी ते काही केलं नाही आणि मग मी आईला विचारलं की आपण आहोत का चित्पावन? ती म्हणली हो. पण ती म्हणली काय झालं एकदम असलं काय विचारतोयस? मी म्हटलं की अगं ते असं होतं आणि मी काही हात नाही वरती केला आणि त्यामुळे मला काही ते मिळणार नाही. तर ती म्हणली काय झालं? ते त्या दुसऱ्याला मिळतंय ना, तर जाऊ देत, कोणाला ते मिळायचे कारण आहे. शेवटी म्हणून मला तेव्हा लक्षात आलं की आपलं भाग्य नाही महत्वाचं आहे, बक्षीस क्रमांक हे सगळं क्षुल्लक आहे. कारण ते खूप गोष्टींवरती अवलंबून असतं. आपण अगदी तयारीने गेलो, अगदी आपण धावण्याची शर्यत आहे आणि तयारीने गेलो, पळतो आणि एक काटा आला आणि तो काटा आपल्या पायात गेला तर आपण मागे पडतो. पण त्याचा अर्थ काही आपलं काही त्याच्यामध्ये अपयश असतं असं नाही. तर त्यामुळे मी कधीच हे मानलं नाही यश आणि अपयश. नंतर मी खरं सांगायचं तर मी वाल्या म्हणून आलो 1970 ऑगस्ट मध्ये वाल्या कोळ्याच्या गोष्टीसारखा, आणि मला तेव्हा जनरल टाइमपास मध्ये आवड असल्यामुळे शालेय शिक्षणामध्ये मला कमी मार्क होते, गुण होते, आणि त्यामुळे आप्पा म्हणायचा मी वडिलांना. तर ते म्हणले, आम्ही येत होतो नाशिक रोड स्टेशनवरून, तर ते म्हणले अरे सगळ्यांची झाली ऍडमिशन, 2 बहिणी होत्या मोठ्या त्यांची झाली ऍडमिशन, पण स्त्रीच्या ऍडमिशनला त्रास झाला आणि त्याला फतुकडी मिळाली. मग मी गेलो फतुकडी, आणि त्याच्यानंतर असं झालं की ते मला नाशिकला तेव्हा मी खूप लांब राहायचो आणि मग काय जाणं सकाळी तुकडी सकाळी असायची आणि मला वाटतं बाकीच्या तुकड्या दुपारी असायच्या. मग वडिलांनी काहीतरी केलं आणि मला ते जाणं शक्य नव्हतं. सर्जीवन कॉलनी ते हे सकाळी खूप लवकरची बस होती, नवीन होतो. पहिल्या दिवशी मला शाळेतून घरी कसं जायचं हे कळेना. पण रविवार कारंज्यावरती 2 बायका भेटल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी घाबरलेला दिसतोय. मग त्यांनी विचारलं कुठे जायचंय? तर मी म्हटलं मला असं सहजीवन कॉलनी कुठेतरी आहे तिथे जायचंय. तर त्या तेव्हा कॅनडा हॉस्पिटलला जात होता, कॅनडापाशी. तर त्या म्हणल्या ये आमच्याबरोबर, म्हणून त्यांच्या टांग्यातून मी आलो. मग त्यांनी मला बोटाने दाखवलं की तिकडे गेलास की सर्जीवन कॉलनी लागेल. तर माझी स्कॉलरशिप त्याच्यानंतर असं झालं की मला स्कॉलरशिप मिळालेली कळली 7वी मध्ये. आता सुख म्हणजे नेहमी काय असतं HSC मध्ये, म्हणजे खरं सांगायचं तर 7वीच्या परीक्षेच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा माझ्या आईने घड्याळ दिलं होतं. म्हणजे आईचं घड्याळ मीच मागितलं होतं की आई मला घड्याळ परीक्षा द्यायची, आणि ते जातानाच बंद पडलं. मी काहीतरी शहाणपणा केला असणार, ते बंद पडलं. पण तरी सुद्धा मी परीक्षा नीट लिहिली. आणि कोणते सर आले होते आमच्या शाळेतले, ते म्हटले अरे तू खूपच चांगलं लिहिलंयस. म्हटलं आनंद आहे. म्हटलं मामी आणि आनंद चांगलं लिहिणं शक्य नाही त्यांना म्हटलं होतं. मग अशा प्रकारे वाल्या म्हणून आलो आणि वाल्मिकी म्हणून मी 2दा आलो परत. एकदा स्नेहसंमेलनातून मला प्रमुख पाहुणा म्हणून आपल्या पेठे विद्यालयात आलो होतो, आणि आज पुन्हा एकदा. तो सुखात आणि आनंदात राहण्याचे असे परिणाम असतात. जास्त टेन्शन न मानता राहायचं, म्हणजे आनंदात राहू शकतो, आणि कधी कोणाशी स्वतःची तुलना करायची नाही. किंवा माणूस आनंदात राहत असतो, आपण आपल्याशी तुलना करावी, आपल्याशी स्पर्धा करावी, असं माझं पहिल्यापासून आहे. आणि त्यामुळे मी काही फारसा कधी लक्ष देत नाही कोणाचं काय झालं. म्हणजे कोणाला काही मदत लागली तर करतो, सगळं काही करतो. पण त्याला असं झालं, त्याचा पगार एवढा वाढला, त्याने गाडी घेतली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला गाडी माझ्याकडे कार मिळाली होती मला 1990 मध्ये. मी 1980 ला ग्रॅज्युएट झालो, तेव्हा मी खूप तरुण होतो. आणि तेव्हा कंपनीची कार, ड्रायव्हर सगळं काही होतं. तेव्हा मला 2 मुली होत्या. तेव्हा आम्ही 2 मुलींना सांगितलं होतं की बाईंनो, ही गाडी आपली नाही. कधी जसं तुम्ही म्हणाल की ही माझ्या बाबांची गाडी आहे, मला हे वाक्य चालणार नाही. का मी बोलत होतो हे असं, कारण त्यांना तेव्हाच जसं हवेत गेल्या असत्या की आपल्या बाबाकडे, सॉरी म्हणजे चांगले शब्द वापरतोय, की वडिलांच्याकडे कार आहे, हे आहे, ते आहे. तर असं झालं असतं, त्यांना वाटलं असतं की आहे श्रीमंत आहे, त्यांचा म्हणजे काय सगळं मिळतंय, जे मागू ते देऊ. माझ्या मुलींना मी एक सांगितलेलं होतं की तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत तुम्हाला सायकलच चालवायला पाहिजे. आणि त्याच्यात आम्ही तर मोठ्या घरात आलो, आता जिथे आहे तिथे आलो, जागा वाढली.
पण त्याचबरोबर त्या मुलींचं शाळेचं आणि कॉलेजचं अंतर वाढणार होतं. म्हणून मी विचार केला की आपण त्यांना सायकलवरून पिदळतोय, आपण स्वतः स्कूटर वापरतोय, तर ते असं बरोबर नाही. त्यांना किती त्रास होणार हे आपण पाहायला पाहिजे. म्हणून मी सायकलिंग करायला लागलो आणि आता 1999 पासून आता मी ऑलमोस्ट 24 तास, जवळजवळ 24 तास सायकल वापरतो. 10-12 किलोमीटर जर एका बाजूचं अंतर असेल तर मी तिकडे सायकलनीच जातो आणि थंडीच्या दिवसात जर 25 किलोमीटर पर्यंत मी वन वे सायकल जाऊ शकतो. मी आता 26 जानेवारीला नवीन सायकल घेतली, साधी बिन गिअरची, काळ्या रंगाची. तर सुख म्हणजे काय असतं? संपत्ती, पैसे, जमीन, सत्ता, ऐश्वर्य, मान, सन्मान की कधी शांत येणारी झोप. आपल्या शेवटी पैसे किती लागतात? खाण्यासाठी लागतात. आता खाण्यासाठी म्हणजे चांगल्या अर्थाने खाणं घ्या. काय जे म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जितके उष्मांक आपल्याला लागतो 2000 की काहीतरी उष्मांक लागतो, तेवढे 2000 उष्मांकाचं खाणं मिळालं की आपल्याला पुरतं. त्याच्यासाठी जो खर्च येईल त्याच्यासाठीचा खर्चासाठीचे पैसे असतील की पुरतात. जमीन किती लागते झोपायला किंवा राहायला? जेमतेम पूर्वीच्या काळी तर म्हणजे हल्ली 2 BHK 3 BHK ऐकतो, इतकं डोकं फिरतं. कसलं BHK आणि कसलं काय? आपल्या इकडे तुम्हाला माहिती असेल की आपण खोलीमध्ये किती खोल्यांचं घर, म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांना माहित असेल, त्याच्यामध्ये बेडरूम हा शब्दच नसायचा. जिथे झोपू ती झोपण्याची जागा. मग कोणी स्वयंपाकाच्या घरात झोपायचं, कोणी पुढल्या हॉलमध्ये झोपायचं, खोलीत झोपायचं, कोणी अंगणात झोपायचं. झोपण्याची जागा म्हणजे इट वॉज नॉट डिफाईन. तर मी किती बोलू शकतो कोणत्याही विषयावर, पण जाऊ द्या. तर त्यामुळे याच्यातून की कधी शांत लागणारी झोप हा प्रश्न तुम्ही पाहायला पाहिजे. तर या 3 गोष्टी आहेत, तन, मन आणि धन. आज असं होतं, तन, मन आणि धन या गोष्टींची सगळी सरमिसळ होत जाते. हल्ली मुलं म्हणजे आता आमच्याकडे समोर माझ्याच भाचीचा मुलगा, माझी पत्नी सध्या संस्कृत शिकते, तर संस्कृत शिकायला येतो आणि तो आज जेमतेम 200-300 मीटरवरती राहतो. आई म्हटली की ती आली होती, तिला म्हटलं चालत येऊ देत त्याला, रस्ता क्रॉस करायचा आहे, गर्दी असते, पण म्हटलं येऊ देत त्याला. आता तो आहे 8 वर्षाचा, 10 वर्षाचा. ती म्हणली नको, मी येते सोडायला. म्हटलं मग एक कर, चालत ये. तर आता काय झालंय, लोकांची सुखाची जी व्याख्या आहे तीच बदलते. आम्हाला एक 3-4 किलोमीटर म्हणजे अंतर हे चालण्याचंच वाटतं, की सहजतेने आपण चालू शकतो. ऊन असेल तर छत्री घेऊ शकतो, झाडं असतील रस्त्यात तर छत्रीची आवश्यकता नाही. तर त्यामुळे तणाची पण आपोआपच सोय होते, मनाची होते आणि धनाची पण होते. कारण आत्ता तुम्हाला सांगतो, मी आत्ता 3:30 वाजता झोपलो होतो आणि बायकोला सांगितलं होतं मला 4 वाजता उठव. तिने मला 4 वाजता उठवलं, तेव्हा मी म्हटलं कशाला उठवलंस? तर ती म्हटल्यावर तुम्हाला बोलायचंय. मी म्हटलं कुठे बोलायचंय? इतकं शांतपणे झोपलो होतो. कशाचं टेन्शन नाही, काही नाही, काही नाही. तर ह्या 3 तन, मन आणि धन सांभाळलं की सगळं सुखच सुख आहे. आता याचा ताळमेळ नीट ठेवला पाहिजे. या तीनही गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहेत. तन जसं तुमचं नीट नसेल तर तुम्ही धन हे वैद्याला देता, औषधांवरती देता आणि ते बसलेलेच असतात. कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही दवाखान्यात तपासायला गेलात तर हे तपासा, ते तपासा, ते तपासा. आता पूर्वीसारखं दुर्दैवाने आपले जे घरचे वैद्य असायचे, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये फॅमिली डॉक्टर वापरतो शब्द, तर त्या पद्धतच गेली आहे. काही झालं की हे तपासा, ते तपासा, ते तपासा. पाय दुखतो काय, मग एक्सरे काढा. अरे बाबा काय झालंय पायाला एक्सरे काढायला? जसं एखादी दिवस एखादा माणूस जास्त चालला असेल, दुखत असेल, कुठे मुरगळला असेल, दुखत असेल, पण नाही आम्ही आता एक्सरे शिवाय दिसत नाही. एखादा माणूस रक्त तपासून घेतो की पाय दुखतो तर रक्त तपासून घ्या. तर याच्यातली जेव्हा एक गोष्ट जर खराब झाली, तन, मन आणि धन, तेव्हा मग आपल्याला दुःख होतं. बरोबर आहे ना हे सगळं? काही शंका असेल तर विचार करू द्या नाही सगळ्यांना. नाही, पुन्हा एक आवाहन. बरोबर आहे, आणि बोला सर. तीनही वरती ताबा मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपणच आपल्या गरजा वाढवतो, त्याच्यामुळे धनासाठी प्राप्तीचे प्रयत्न करतो. मग मला वाहन वापरायचंय, मग मला पेट्रोल घालायला पाहिजे,
मग पेट्रोलसाठी पैसे पाहिजेत, वाहन विकत घेण्यासाठी पैसे पाहिजेत, मी कर्ज काढेन, मी वाहन विकत घेईन, पण वाहन पाहिजे. त्यामुळे मग कर्ज काढलं की ते कसं फेडायचं याच्यामुळे मनाची चलबिचल होते. आपलं काही मग ते करताना वाहन वापरल्याने तणाची वाट लागते. तणाची वाट लागली की डायबिटीस चालू होतं, ब्लड प्रेशर चालू होतं. ते चालू झालं की धनाची वाट लागते आणि आपण पैसे मिळवतोय दुसऱ्याला देण्यासाठी. मग पैसे मिळवायचे कशाला? मग त्याच्यापेक्षा दुसऱ्याला देण्याचा जर प्रकार कमी केला तर ते काय चुकीचं आहे, काय वाईट आहे? आता एखाद्याने काय सो कॉल्ड 3 BHK फ्लॅट घेतला की मलाही 3 BHK फ्लॅट पाहिजे. एखाद्याने मग त्याच्यासाठी मग ते किती कोटीच्या कोटी उद्धारे झेपावे उत्तरेकडे. पण हिंमत असेल, तेवढी ताकद असेल तर घ्या ना, गरज नसेल तर कशाला घेता? मूल 1 आणि 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट याला काही अर्थ आहे का? तीनही वर ताबा मिळवायला आवश्यक आहे. तर तन, मन आणि धन. तर पहिलं तन, आहार विहार, व्यसन टाळणे. मी फिलिप्समध्ये होतो तेव्हा पहिल्याच मी हॉस्टेलवरती राहिलो होतो तेव्हाही म्हणजे मला खूप प्रयत्न झाला होता दारू म्हणजे अपेय पान करा म्हणून, पण मी अजिबात टाळलं ते. माझ्यावरती कसलाही परिणाम होऊ दिला नाही. काय जास्तीत जास्त काय ती मुलं थोडे दिवस छळतात, पण एकदा त्यांच्या लक्षात येतं की हे काय कार्ट काही सुधारण्याचं ते मग सोडून देतात. आणि एकदा ती सवय झाली की झालं. व्यसन टाळणे, खाण्याचेच नाही तर कसलंही व्यसन. तुम्हाला सांगतो 2 दिवस आमच्याकडे इंटरनेट नव्हतं आणि मी आताच सरांना सांगितलं होतं, पडाळे सरांना, की म्हटलं मी इतका शांत असतो की मला कशाचा काही फरक नाही पडत. आज दुपारी 12 वाजताही इंटरनेट नव्हतं किंवा 12:15 वाजता आलं. नसतं आलं तर आपण रद्द करून टाकलं असतं. इतकं सोपी गोष्ट. व्हाय टू टेक टेन्शन? की तर व्यसने टाळणे, खाण्याचेच नाही तर इंटरनेट नसेल की लोकांना आता त्रास होतो. वर्तमानपत्र आलं नाही की आपल्याला त्रास होतो. तर ते सुद्धा आपल्याला एक व्यसनच झालंय. ते आपण टाळलं पाहिजे. अखाद्य खाणं आणि अपेय पान. आता प्राणी जे खाणं आहे, आता पाश्चात्य देशांमध्ये बरेच जण हल्ली वेगान झालेत. ते दुधाला सुद्धा हात लावत नाही. कारण ते काय म्हणतात की ते दुसऱ्या प्राण्यासाठी बनवलेलं दूध असतं, ते आम्ही पिणार नाही. नॉनव्हेज आणि व्हेज, सामिष आणि निरामिष याचं मला कोणी आई-वडिलांनी कधीच काही म्हटलं नाही की हे पिऊ नकोस, हे खाऊ नकोस. पण आपल्या शरीराचं जे जठर आहे ते निरामिष अन्न पचवण्यासाठी नाहीच आहे. कारण ते जर पचवायचं असेल, ज्याचं गुरं असतात ती मग रवंथ करत बसतात आणि ते पचवतात. ते रवंथ करून मग ते हळू-हळू पचवतात. तर किंवा आपले हिंस्र पशु जे आहेत, प्राणी खातात. त्याच्यामुळे आपण गवत खाऊ शकत नाही किंवा प्राणीजन्य जे प्राणी आहेत ते सुद्धा खातात आणि मग ते पचवत बसतात. आपल्याला तसं शरीर आपलं तसं नाहीये. तर खाद्य आणि अपेय पान टाळणं. व्यायाम. ही बारीक अक्षरात लिहिलंय, पेठे विद्यालयात अनेकदा डबल सीट घेऊन आलो, पण आज मी तेच वाहन वापरतो. पुढे किंवा मागे कोणी बसत नाही. लोकांना म्हटलं, अरे आता मी 26 तारखेला लोकांना सांगितलं की मी सायकल नवीन घेतली, चकचकीत एकदम 22 इंची. पण कोणी मागे किंवा पुढे बसायला तयारच होत नाही. लाज वाटते. आता काय म्हणायचं त्यांना? व्यायाम नियमित पाहिजे. झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळा याही पाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता मला एक कळतं की 3 शिफ्टमध्ये जे लोक काम करतात त्यांना ते शक्य नाही. जे 3 वेळेला म्हणजे रात्रपाळी असते. पण आता जे शिक्षक वर्ग जो आहे तो तर आपला सामान्य वेळेवरतीच काम करणार आहे. अगदी तुमचे यजमान जरी उशिरा येत असतील किंवा 2 शिफ्टमध्ये काम करत असतील तरी सुद्धा बाकीच्यांनी वेळ पाळायला काहीच हरकत नाही ना. आता त्यांचं म्हणजे दुर्दैवी आहे. म्हणजे अजूनही शास्त्रीय दृष्ट्या मी जे इंडस्ट्री इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये होतो त्याच्यामध्ये हेच शिकवलं जायचं की आपला जो सूर्यास्त आणि सूर्यास्तानंतर काम करायच्यासाठी आपलं शरीर बनवलेलंच नाही आणि हे अनेकदा सिद्धही झालंय. जसा तो मंगलोरला विमानाचा अपघात झाला होता तो पहाटे 2 वाजता झालेला होता. त्या पायलटला प्रचंड झोप येत होती. तर पहाटे 2 ते 4 या वेळात सगळ्यात जास्त अपघात होतात कारण ती आपली तेव्हाची खूप गाढ झोपेत असायची वेळ असते आणि त्यामुळे चोर पण तेव्हा चोऱ्या करतात. तर मग त्यामुळे झोपायची वेळ आणि जेवायची वेळ पाळायला पाहिजे आणि सातत्य आणि नियमितपणा पाळायला पाहिजे. हे झालं तणाचं. आता मनाचं. आपल्यावरती सगळ्या लोक म्हणतात की म्हणजे मला वाईट वाटतं की खूप टेन्शन असतं. मग टेन्शन कसलं? तुम्हाला टेन्शन असेल सो कॉल्ड तर मग तुम्ही नोकऱ्या करता कशाला? जी जबाबदारी असते, आम्ही लहानपणी जबाबदाऱ्या घेतल्या. सांसारिक असते, सामाजिक असते, आर्थिक असते, मानसिक असते, शारीरिक असते. माझी ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं, मी एक 2008 मध्ये एक मोठी कॉन्फरन्स घेतली होती आंतरराष्ट्रीय. म्हणजे मी मोठी म्हणतो म्हणजे फार मोठी नाही, पण ठीक आहे मोठी होती.
मी सगळ्यांना सांगितलं होतं की नेहमीच्याच वेळेत सगळ्यांनी काम करायचं, कोणीही थांबायचं नाही. मी फिलिप्समध्ये होतो तिथे तीच पद्धत होती, कारण ज्या युरोपियन देशांमध्ये ज्या हे आहेत कंपन्या आहेत, युरोपियन कंपन्या, अजूनही जर्मनीमध्ये लोकांना ओव्हरटाईम करायला परवानगी नाही. तुमचं काम संपलं की तुम्ही निघून जायचं. का? कारण तिथे माणसाला किंमत आहे, माणूस हा त्यांना चांगला वाटतो. तर मग जबाबदारी सांसारिक असते, सामाजिक असते, आर्थिक असते, मानसिक असते, शारीरिक असते, पण त्यामुळे तुमच्या डोक्याला त्रास करून घेऊ नये. सत्यम ब्रूहि प्रियम ब्रूहि न ब्रूहि सत्यमप्रियम असं जे आहे, तर मला तसं वाटत नाही. सत्यम ब्रूहि अप्रियम पण ब्रूहि, बोलावं. कारण अप्रिय अशासाठी बोलायचं की जे खरं आहे ते बोलावं. कारण तुम्ही एकदा का खोटं बोललात की तुम्हाला ते टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात आणि मग तुम्ही मग तुमच्या मनाला फार बोच राहते की अरे आपण कोणाला काय उत्तर द्यायचंय. त्याच्यापेक्षा जर तुम्ही खरंच बोलायचं ठेवलं तर तुम्हाला ती भीतीच नसणार ना. जास्तीत जास्त काय होईल, एखादा माणूस वैतागेल, जाऊ दे ना, वैतागू देत ना. पण शेवटी तुम्ही तुमचं मत मांडायला शिकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी सगळीकडे हे करत आलो, त्यामुळे काय जास्तीत जास्त होईल, एखादं प्रमोशन तुम्हाला मिळणार नाही, एखादं इन्क्रीमेंट मिळणार नाही. आपण आपल्या आनंदासाठी काम करतोय की तिथे चाटुगिरी करून प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट मिळवतोय, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि आनंदात राहावं. आपल्याला जे खरं वाटतं, सत्य वाटतं तेच ऐकावं, बाकीच्या गोष्टींचा विचार करू नये. ते हे मनाबद्दल झालं. क्षणिक सुखाचा परिणामाचा उपयोग करून त्याच्यापेक्षा खोटं बोलण्यापेक्षा कायमच्या समाधानाचा विचार करा. आता जबाबदारी असते, तर मनाच्या संबंधातलं म्हणजे जबाबदारी किंवा बांधिलकी, ही जबाबदारी आणि बांधिलकी ही सतत बदलत असते आणि आपण शेवटी ते सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की महाभारतामध्ये जे लिहिलंय किंवा जे गाणं आहे त्याच्यावरती, विमोह टाळून त्यागून कर्मफळाचा सिद्ध होई, पार्था कर्तव्याने घडतं माणूस जाणून पुरुषाचा. आपण आपलं कर्तव्य काय आहे. तुम्हाला जर ना आता शाळेमध्ये असं झालं की काहीतरी कारण आहे आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही थांबा, तर तुमचं मन स्पष्ट पाहिजे की तुम्ही महत्व कशाला आहे. शाळेत ज्या कारणासाठी थांबायला सांगतात ते काम महत्वाचं आहे की घरामधली जबाबदारी महत्वाची आहे. मी एक दिवस आमच्या इथे कॉलेजमध्ये शिफ्ट असायची, सकाळी 8:30 ते 3 असायची आणि दुसरी असायची 10 ते 5. एक दिवस मी 3 वाजता निघालो होतो, तेव्हा मी गॅदरिंगचा मुख्य होतो आणि तेव्हाच नेमके आमचे जे प्राचार्य होते ते भेटले. ते म्हटले, "काय साने, कुठे चालला?" मी म्हटलं, "मी चाललो घरी." "अरे घरी जातोस?" म्हटलं, "म्हणजे काय सर, माझी मी 8ला आलो आणि 3ला गेलो. आणि तुझ्याकडे त्या गॅदरिंगची जबाबदारी आहे ना." म्हटलं, "असू दे की मग, म्हणून काय झालं, मी नाही थांबणार." म्हटलं, "सर माझी वेळ संपली आणि म्हटलं तुमचं काही काम कमी पडत असेल तर मी थांबेन, उगीच मी थांबणार नाही, मला घरामध्येही कामं असतात." की तर ही जी जबाबदारी किंवा बांधिलकी ही तुम्ही ठरवायला पाहिजे की तुम्ही नक्की कोणती जबाबदारी महत्वाची. याच उलट जर असं झालं की एखाद्या वेळेस आपण कामावरती आहोत आणि एखाद्या मुलाला खूप बरं नाही आणि त्याला कुठेतरी दवाखान्यात न्यायला पाहिजे, तर मग तुम्ही घरी फोन करून सांगायला पाहिजे की बाबांनो, मी ह्या कारणामुळे मी येऊ शकत नाहीये. आता हे मी जे सांगतोय सगळं झालेल्या गोष्टी सांगतोय. नाशिक मधलीच 2 मुलं होती की ज्यांना मला स्वतःला विचित्र वागण्यामुळे ऍडमिट करावं लागलं होतं, दवाखान्यात घेऊन जावं लागलं होतं. पण मग ते मी केलं ना सगळं. तर घरामध्ये सांगितलं की अगं असा हा मुलगा हा कधी विचित्र वागतोय. एक परीक्षा चालू होती आणि एक मुलगा सोटा घेऊन आला ओरडला. नाशिकचाच होता. मग मी त्याच्या वडिलांना फोन केला आणि मग त्याला शांत केलं. त्याला ते वरदमधून पास केलं, सगळं काही केलं. मग दवाखान्यात नेला, त्याचा औषधोपचार केला. खरं म्हणजे अजून एखादा फोन करायचा होता. तर जेव्हा माझे विद्यार्थी दवाखान्यामध्ये असायचे, जे विशेषतः जे गावाकडून आलेले असायचे, त्या सगळ्यांच्याकडे म्हणजे माझ्या बायकोनी बऱ्याचदा मुलांना डबे पण करून मी कॉलेजात जाताना सायकलने दवाखान्यात जायचं, त्या हॉस्पिटलला जायचं, भेटायचं. तर तेव्हा मग ते कामाची वेळ पाहिजे रे, पण कारण त्या क्षणी जी आपली सामाजिक जबाबदारी, ती जबाबदारी ही आपल्या वैयक्तिक जबाबदारी किंवा कौटुंबिक जबाबदारीपेक्षा जास्त आहे. तर आपली बलस्थाने व कमतरता आपल्याला माहिती पाहिजेत. कारण उगीचच आपण बलस्थानांचा विकास करणे व कमतरता शक्य असल्यास घालवणे किंवा नसेलच शक्य. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आता माझ्याबद्दल उल्लेख केला होता की मी कलाकार आहे. तो ठीक आहे, मी कलाकार आहे. मी कलात्मकरित्या शिकवायचो असं मला वाटतं. त्यामुळे म्हणजे मी तुम्हाला अगदी आनंदाने सांगतो की 10-12 विद्यार्थी असे की ज्यांचे आई-वडील, मुलं
बायका म्हणजे प्रत्येकी एक, याप्रमाणे सगळ्यांशी माझा संपर्क अजूनही आहे. गेले 30 वर्ष मी शिक्षकी पेशा केला, तर कधी त्यांना फोन करू शकतो, त्यांच्याकडे जाऊ शकतो, ते इथे येऊ शकतात किंवा येतात. पण जर मला कलाकार, माझ्यात नाट्य कला वगैरे नव्हती, मी नाही केली, ते सोडून दिलं. म्हणजे मी कधी गेलोच नाही, विचार कशावर करायचं. किंवा आता खेळ, व्यायाम म्हणून मी खेळायचो आमच्या सहजीवन कॉलनीमध्ये. मग तेही लक्षात आलं की अरे आपली काही खेळात नाविन्य नाही, सोडून गेलं. तर आपल्याला जे काही येतं ते करावं. मला अकाउंटन्सी आणि कॉस्ट्युम खूप आवडायचं, म्हणून मी फिलिप्समध्ये ऐन म्हणजे संप काळ असताना वगैरे मी सगळं ICW पूर्ण केलं. माझं लग्न झाल्यावर आणि मला एक मुलगी झाल्यानंतर मी सगळं ICW पूर्ण केलं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्यामुळे मुलीलाही माहिती होतं की आपल्या पिताश्रींची काय इच्छा आहे. तिने पण ICW पूर्ण केलं आणि CA पण पूर्ण केलं. ते आपोआपच संस्कार पण होत असतात. आपण जे काय करतो याच्यावरून मी आता म्हणजे आता नाही म्हणतात की म्हातारा झालो, त्यामुळे तुम्हाला लोकांना, बहुतांश लोकांना मी उपदेश करू शकतो म्हणून सांगतोय की त्याचा उपयोग होतो. आणि एक लक्षात ठेवा, व्यक्ती तितक्या प्रकृती. तर एखादा माणूस पुढे गेला तर फॉरगेट इट, की तुमची नाही तेवढी क्षमता किंवा त्या माणसाची क्षमता जास्त आहे किंवा त्या माणसाचं मार्केटिंग स्किल जास्त आहे का काही. त्यामुळे त्याचं डोक्याला ताप नाही करून घ्यायचा. आपण मागे पडलो तर म्हणायचं की ठीक आहे, आपल्याला तेवढीच आपली लायकी आहे, आपण त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलो, आपण प्रयत्न करू आपलं. आणि त्यामुळे कोणाबरोबरही स्वतःची तुलना करू नये. मी तुम्हाला सांगतो की मी कंपन्यांमध्ये म्हणजे आता माझे एक स्नेही इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधले अवचट पण इथे आहेत. त्यांनाही माहिती आहे मी थोडा क्रॅक म्हणजे समजला जातो. मी कंपन्यांमध्ये 20-25 किलोमीटर मध्ये सायकलनी जातो. मग लोक काही विचारतात की म्हणे घामाचा वास नाही काय येत, म्हणजे तुम्ही फ्रेश असायला पाहिजे. मी म्हटलं अरे चला, ते समोरचा माणूस काय तुमच्या जवळ येणार आहे का घामाचा वास यायला? आणि तेवढाच तो जर जवळ येणारा असेल तर त्याला त्याचंही काही वाटणार नाही, म्हणून मी त्याच्यावरतीच विनोद करतो, म्हणजे त्या माणसावरती. त्यामुळे लोकांना माहिती का हा माणूस कसाही येऊ शकतो. परवाला एक रात्री दारू कामाची मीटिंग होती. दारू कामाची काही आपला संबंध नाही, पण रात्री 12-1 वाजता सायकलने घरी आलो. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरी आवडतं क्षेत्र निवडा, नसेल तर त्याला आवडते करा. हे आपल्या आयुष्यामध्येही असतं की शेवटी बायको आणि नवऱ्याचं नातं असं आहे की त्या क्षणी आपल्याला आवडतं किंवा काय, पण नसेल तर काय, शेवटी आपण काय म्हणतो की चला एकपत्नी एकवचनी एक, श्रीरामाचं गुण आहेत ना ते. त्यामुळे तसंच जर नोकरीत अशा ठिकाणी तुम्ही पडलात की नाही जमत आहे, पण तरी सुद्धा ते आवडतं केलं पाहिजे, मन रमलं पाहिजे, कोणतेही काम वाटले नाही पाहिजे. कारण नाहीतर काय होतं, त्याचंच बर्डन येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कसा आनंद मिळवता येईल हे तुम्ही पाहायला पाहिजे. मी फिलिप्समध्ये होतो, खूप मला स्वातंत्र्य होतं. म्हणजे अक्षरशः माझं तर नवीनच लग्नही झालेलं होतं. आम्ही कधीही सटकायचो ऑन ड्युटी वगैरे काय शेवटी. आणि शेवटी काय असतं की तुम्ही किती वेळा फसवाल. तर त्यांनाही माहित होतं की ना तरी हा काम पण करत असेल, बाहेर जातो तेव्हा. लग्न ठरले तर जाऊ दे घराबाहेर, कंपनी बाहेर. आणि त्याच्यानंतर या नोकरीत आल्या, या मास्तरकीत आल्या, फारच कडक नियम होते. तरी सुद्धा मग आम्ही आमचे जे विभाग प्रमुख होते त्यांना खूप धमाल करायचो. तर मग सगळीकडे जसं काय शेवटी मजा करायची. जिथे असाल तिथे आनंदात राहा. जे काही करतो त्याच्यापासून आनंद मिळवा. आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा मी जाईन तेव्हा अजिबात रडू वगैरे नका. मी अगदी आनंदात असेल. तिथेही मला वाटसरू भेटतील. त्यांच्याशी गप्पा मारेन. दिवसाच्या शेवटी उद्याचा दिवस कधी येतो असं वाटलं पाहिजे आणि त्याला जीवनाचा अर्थ असं समजायला पाहिजे. तर उद्याचा दिवस आला की मला काहीतरी भीती वाटत असेल तर काहीतरी चुकीचं आहे. तर उद्याचा दिवस यावासा वाटावा अशा प्रकारे आपलं काम पाहिजे. आणि आयुष्याच्या प्रत्येक स्थित्यंतरात एकतरी मित्र असा असावा की जो जन्मभर जमल्यास नंतर सुद्धा तुमच्या घरच्यांच्या संपर्कात असेल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण माझे आहेत काही मित्र जे काही कारणाने ते पुढे गेलेत. तर असं जाणवतं की नंतर लोक सोडून देतात. तुम्ही असं जेव्हा एखाद्याच्याशी संपर्कात असता, मी काय असं म्हणत नाही की तुमच्या वर्गामध्ये जर समजा 40 मुलं 50 मुलं असतील तर त्या 50 मुलांशी तुमचा असा संपर्क पाहिजे किंवा शाळेमध्ये जर 200 शिक्षक असतील तर 200 शिक्षकांशी असा संपर्क पाहिजे. पण जिथे असतो तिथे 1-2 माणसं तरी असे पाहिजेत की ज्यांच्याशी तुम्ही सगळं मन मोकळं करून बोलू शकता. कारण किती आनंदात असाल तरी सुद्धा केव्हा तरी काहीतरी दुःख होतं, मग ते मनामध्ये ते तुम्ही आपल्या भावना व्यक्त करू शकल्या पाहिजेत.
घरच्या लोकांच्या शिवाय, आणि असे आपल्या विश्वासातली लोक पाहिजेत. जो माझा मित्र गेला त्याचं नावही विश्वासच होतं. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मन खूप मोकळं होतं आणि आनंद वाटतो. तन पाहिलं, मन पाहिलं आणि धन पाहिलं. याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं का धनाकडे जाण्याच्या आधी? साने सर, मी असं मला थोडस इंटरप्ट करतोय. हा, विषय तसा अतिशय मजेशीर आणि आता छान पद्धतीने तुम्ही मांडतात, पण एक मध्येच मला असं वाटतंय की मागे येऊ नये परत त्या विषयावर, म्हणून हा प्रश्न मला या ठिकाणी विचारा असं वाटतोय. हा, हा, म्हणूनच मी सांगितलं होतं की कोणी काही विचारा. सुख म्हणजे नक्की काय असतं असं पण ज्याला टायटल दिलं याच्यामध्ये सर मला असं वाटतं की सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीला सुखाची त्याची व्याख्या जी असते ती त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे, त्याच्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे किंवा त्याच्या परिस्थितीवर ते अवलंबून असतं. एखाद्याला सुख पैशामध्ये आहे, एखाद्याला सुख आपण ज्या लोकांच्या मध्ये, मित्रांच्या मध्ये राहतो त्याच्यामध्ये आहे. सुखाचा अर्थ शोधण्याचा अनेकांनी अनेक पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. मग सुख म्हणजे नक्की काय असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर ते कसं ओळखलं पाहिजे की मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, याचं काही पॅरामीटर आपण लावू शकतो का? तुम्ही जसं म्हणलात की त्याच्यावरती बरंच काही लिहिलं गेलंय, पण मी माझा अर्थ लावलाय की सुख म्हणजे काय. शेवटी पैसा, आता तुम्ही सांगा की पैसा 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 करतात आता म्हणजे खूप लोक, पण त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर, डायबिटीस, इतर व्याधी, मुलांची, शेवटी हे सगळं म्हणजे सगळा विचार केला पाहिजे ना. मुलांचं काय झालं, आई वडील घराबाहेर असतात, दोघे जण पैसे मिळवत असतात, ती मुलं काहीतरी म्हणजे चांगली झाली तर चांगलंच आहे, परंतु मग मुलांच्याकडे लक्ष राहत नाही, मुलांवरती संस्कार होत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मी 1990 मध्ये वर्क्स मॅनेजर होतो. मी तेव्हा विचार केला की माझी पत्नी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे त्या काळातली, आणि ती पण बोर्डात आलेली आहे, PhD आहे, पण ती इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवत होती. मला एक ठरवायचं होतं, एक तर तिन्ही घरात राहायला पाहिजे किंवा मला साधी नोकरी पाहिजे, कारण मी 24/7 बाहेर असायचो. कारण जसं मुलांना वाढवायचं असेल तर शेवटी ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलांकडेच म्हणजे स्वतःच्याच मुलांना स्वतःलाच वाढवायला पाहिजे, दोघांपैकी एका व्यक्ती, अशी माझी भावना होती. त्यामुळे मी मला सुख म्हणजे काय वाटतं ते लिहिलेलं आहे किंवा ते त्याच्यावरती बोलतोय. कारण सगळेच ना, कुटुंबाला सुख पाहिजे, नुसता पैसा असून काय, तो जसा तुम्ही एन्जॉय करू शकत नसाल तर त्याचा काय उपयोग. आता एन्जॉयमेंट म्हणजे काय की मुलांना घेऊन परदेश दौरे करणं, हे करणं ते करणं, असंही काही लोकांना वाटतं. मी नाही असं म्हणत नाही, पण म्हणजे माझ्या मते निदान पुढच्या पिढीपर्यंत, म्हणजे तुमच्या मुलांची पिढी आणि त्यांची मुलं ही निदान थोडी मोठी होईपर्यंत त्यांचं सगळं स्थिरस्थावर राहणं आणि चांगलं राहणं, याला सुख म्हणावं. आणि वैद्यकीय किंवा आपण अवाजवी खर्च, म्हणजे आपण पैसे मिळवायचे आणि दुसऱ्याला द्यायचे, याच्यामध्ये कसलं सुख आहे हे मला, म्हणजे वैद्यकीय विशेषतः वैद्यकीय खर्च, तर याला बॅलन्स्ड लाईफ पाहिजे किंवा त्याचं योग्य प्रमाणात पैसे मिळवा, योग्य प्रमाणात हालचाल करा, योग्य प्रमाणामध्ये आनंदी राहा. आणि शेवटी ते सापेक्ष आहे. म्हणजे मी म्हणेन मला दारू पिऊनच रोज दारू असेल की मला छान वाटतं, मग मला झोप लागते, पण हे जे स्टिम्युलंट्स आहेत ते स्टिम्युलंट नंतर इनइफेक्टिव्ह होतात. आज तुम्ही एक पेग घ्या, उद्याला तुम्ही अजून 5 वर्षांनी 2 पेग घ्यायला लागाल, त्याच्या पुढच्या 5 वर्षांनी 4 पेग घ्यायला लागाल, आणि मग देन यू विल बिकम अ ड्रंकार्ड. तर त्याच्यामुळे तसे स्टिम्युलंट घेऊन आनंदी राहण्यामध्ये काही अर्थ आहे असं वाटत नाही. त्यामुळे म्हणून मी माझा जे काय सुख म्हणजे काय वाटतं, मला वाटतं की झोप येणं आणि कशाचं ताण न पडणं. जसं मी सांगितलं, आता मी काही वेळापूर्वी झोपलो होतो आणि ते मी उठलो म्हणून मी आता वेळेवरती लॉग इन करू शकलो नाही, तर मी म्हणजे उठलो असतो, जाग आली असते आपोआप, पण अशी परिस्थिती आहे. एवढा व्यायाम केला पाहिजे की कधी झोप लागली पाहिजे, एवढं खाल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे की आपण जेवढं खातो तेवढं पचलं पाहिजे. नाही तर नुसतंच खायचं, व्यायाम नाही करायचं, किंवा उलट कमी खाल्ले आणि कृश होत चाललंय आणि मग माणसाला व्यायाम करायची किंवा हालचाल करायची क्षमता नाहीये, तर त्याला सुखी म्हणणार का? कालच मी एका माणसाचं ऐकलं की आता युनिव्हर्सिटीमध्ये SPPU मध्ये रविवारी एक कार्यक्रम आहे, 60च्या पुढच्या 5 किलोमीटर चालायचंय, त्याच्यासाठी त्याने एक कार्यक्रम ठेवलाय, स्पर्धा ठेवली आहे. म्हणून मी त्याला म्हटलं मी स्पर्धेत भाग घेत नाही, कारण स्पर्धा म्हटलं की वेडेपणा असतो.
आणि मला भरपूर आहे आमचा. त्यांनी सांगितलं एक 92 वर्षाचे गृहस्थ तिथे येणार आहेत आणि ते 92 वर्षाचे गृहस्थ तो जेव्हा त्यांना भेटायला गेला होता तेव्हा ते दुचाकीवरून पुण्यामध्ये बाहेर पडलेले होते. म्हणजे तो खरा सुखी माणूस, की एवढी त्यांनी तब्येत चांगली ठेवली आहे, मानसिक परिस्थिती चांगली आहे, की पुण्यामध्ये दुचाकीवरून घराबाहेर पडणं 92व्या वर्षी, सो दॅट पर्सन मस्ट बी रिअली हॅपी पर्सन. कारण नाहीतर 92व्या वर्षी माझेही काही नातेवाईक आहेत, पण त्यांच्या वेगळ्या समस्या असतात. दुचाकी पुण्यामध्ये 92व्या वर्षी चालवणं म्हणजे फॅन्टास्टिक. तुमचे एक मित्र शेजवलकर सर काही प्रश्न विचारू इच्छितात. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की सर आपण बोला. विष्णू शेजवलकर. नमस्कार. नमस्कार नमस्ते साहेब. हा सर, मी तुमच्या प्रश्नाच्या बाबतीत थोडस विवेचन करू इच्छितो की सुख हे जसं व्यक्तिसापेक्ष आहे असं जे आपण म्हणतो, तसंच ते कालसापेक्ष पण आहे. आता श्री जसं म्हणाला की आज एक पीक घेतला, 2 वर्षांनी 2 घेतले, 4 वर्षांनी 4 घेतले. याच्यावरती तुम्हाला एक रामदास स्वामींचा मी एक श्लोक तुम्हाला फक्त आठवण करून देतो. मना सज्जना नाही कुठला बरं तो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधुनी पाहे. आता गंमत प्राप्त झाले तर सगळेजण असं सांगतात, म्हणजे त्यात तो अर्थ योग्य पण आहे, कारण की तो श्लेषालंकार आहे मुळात, की जगात सर्व सुखी असा कोणीच नाहीये असं आपल्याला मानतो. पण त्या दुसऱ्या ह्याच्यात जर आपण कर्म आपलं विषय क्रियापद आणि विशेषण यांचा विचार जर करून आपण बदललं वाक्य, म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे बरोबर आहे. जगात सर्व सुखी कोण आहे हा प्रश्न आहे. आता आपलं जे विवेचन चाललंय सुख कशाला म्हणायचं, म्हणजे तोच आपला प्रश्न आहे की सर्व सुखी कोणाला म्हणायचं किंवा जास्तीत जास्त सुख मी कसं मिळवायचं. तर विचारी मना तुची शोधूनी पाहे, तूच मनाला विचारून बघ. जर तिथे विचार हे जर आपण क्रियापद म्हणून घेतलं तर अर्थ वेगळा होतो, आणि त्याचं विशेषण म्हणून घेतलं तर अर्थ वेगळा होतो. रामदास स्वामींना विचारी मना म्हणजे विचार करणाऱ्या मना तुची शोधून पहा, अशा अर्थाने जर तुम्हाला जास्तीत जास्त सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला विचार करून काम करायला पाहिजे. आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना विचारून करून करायला पाहिजे, तर तुम्ही जास्तीत जास्त सुख मिळवू शकाल. कारण की सुख जसं हे व्यक्तिसापेक्ष आहे तसंच कालसापेक्ष पण आहे. मला माझं करिअर करायचं म्हणून 2.5 वर्षाच्या मुलाला पाळणा घरात टाकून धावणारी बाई जेव्हा म्हातारपणी तिला तोच मुलगा वृद्धाश्रमात टाकून अमेरिकेतून पैसे पाठवतो, तेव्हा तिला त्याचं दुःख होतं. कारण की आधी तिला करिअर महत्वाचं वाटत होतं, त्याच्यात सुख मिळत होतं. आता तिला म्हातारपणी ते किती चुकीची गोष्ट केली हे तिला म्हातारपणी पडतं. अशा रीतीने ही गोष्ट आहे. असं मला वाटतं की सुख हे व्यक्तिसापेक्ष त्याच कालसापेक्ष पण असतं. थँक्यू सर. आणि त्यामुळेच मी म्हणजे त्यामुळेच आम्ही मित्र का इतक्या वर्षानंतर 50 वर्षानंतर आमची मैत्री आहे. आणि आम्ही एका वर्गात नव्हतो किंवा इंजिनिअरिंग मध्ये तो मी मेकॅनिकलला होतो, शेजवलकर साहेब इलेक्ट्रिकलला होते, पण आम्ही दोस्त होतो. आम्ही अक्षरशः पुणे विद्यार्थीगृहामध्ये मी कायम त्याच्यामुळे असायचो तिथे, अनाथ विद्यार्थीगृह तिथे मी घरी फारसा नसायचो, त्याच्याकडे जास्त वेळ असायचो, आमची ब्रँच वेगळी असू नये. बरोबर सर. नोकरी करताना काम करताना आपल्या बरोबरचे लोक असतात, आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, आपण त्यांचे मित्र असतो हा शब्द मी जरा कंसात घेतो. मित्र असतो या अर्थाने आपण एकत्र काम करतो, एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या घरच्यांशी किंवा इतरांशी आपले संपर्क येत असतात. परंतु अजाणतेपणे कुठेतरी आपण आपली स्वतःची त्यांच्याशी तुलना करतो. कदाचित त्याच्यातला सुखाचा प्रसंग असेल तर तो आपण त्याच्या बरोबरीने आनंदाने साजरा देखील करतो, पण मनामध्ये कुठेतरी आपण त्याच्याशी तुलना करतो की अरे आपल्या मित्राने गाडी घेतली, आपण मात्र अजून बाईकवर आहोत. त्याने 2 BHK चा फ्लॅट घेतला, आपण अजून एक रूम फ्लॅट मध्येच राहतोय. तर अशा प्रकारची ही जी तुलना असते ही माणसाचं मन त्याला शांतपणे बसू देत नाही, आणि म्हणूनच कदाचित त्याला सुखाची कधी प्राप्ती होत नाही असं मला एकंदरीत वाटतंय. सर आपल्याला काय वाटतं याबद्दल? हो ना, माझं तेच म्हणणं ना की तुम्ही दुसऱ्याची तुलना लहानपणापासून तुमच्या मुलांना किंवा आता मुलं मोठी झाली असतील तर त्यांच्या मुलांना, नातवंडांना तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा स्पर्धा तुझ्याशी आहे, स्पर्धा तुझ्याशी आहे, मित्रांशी नाहीये. म्हणून मी ते सांगितलं की मला तो प्रसंग झाला होता बहुतेक 9वी किंवा 10वी मध्ये. तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे आताच्या लोकांना म्हणजे तुम्हाला लोकांना पटणार नाही, पण आम्हाला जाती माहिती नसायच्या आमच्या. म्हणजे मी विष्णू दोघे जण ब्राह्मण आहोत इतपत माहिती होती, पण बाकी काहीच माहित नसायचं. तर आणि आता ते फारच जाऊ देतो, वेगळा मुद्दा आहे.
तर आई म्हणली की जाऊ दे ना, त्याला मिळालं बक्षीस तर ठीक आहे, एवढं काय वाईट वाटून घेतोस, म्हणजे वाईट वाटण्यासारखं काहीच नाही, त्याला मिळालं. पण त्यामुळे मला कायम असं झालं की मी कधीच कोणाशी तुलना केली नाही. त्याला मिळालं, त्याचं इप्सिस होतं, त्याचं भाग्य होतं, त्याचा थोडा सत्कार झाला असेल, हे झालं असेल, ते झालं असेल. मला जेव्हा मिळायचं असेल तेव्हा मला मिळेल. मला किती मिळालं. आता तुम्ही सुद्धा पेठे हायस्कूलनी 2दा, म्हणून मी म्हटलं ना वाल्याचा वाल्मिकी झालं, की ज्याला ऍडमिशन मिळणार नव्हती 7-8वी मध्ये, तो त्याला तुम्ही 2 कार्यक्रमांना बोलवताय. तर जे असतं ते मिळतं. वेळ लागेल पण मिळतं. त्यामुळे तुम्ही आणि याच्यासाठी पालकांनी संस्कार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांचा मुलांशी संपर्क पाहिजे. माझ्या मुलीचं सांगतो, ती जी म्हणजे मोठी मुलगी आहे, एकदा मला ती ज्ञानप्रबोधिनीत होतो, ती ज्ञानप्रबोधिनीतून बुलावा आया, हमारी माताजी को तो बहुत बार पेठे हायस्कूल ने बुलाया था. म्हणजे मला 10वी मध्ये स्टेजवरती बसायचा नंबर लागतो की काय, अशी माझी परिस्थिती होती. ती म्हणजे माझं नाव बदनाम होतं शाळेत. तर मी गेलो शाळेमध्ये. ते म्हटले की अहो हिला गणित कळत नाही. जोशी नावाचे सर होते, वयोवृद्ध होते. त्यांना मी म्हटलं सर नाही कळत तर न कळू देत ना. ते एकदम चाटच पडले की पिताश्रीच असं बोलताय ते आणि विद्यार्थिनीबद्दल त्याला. आणि मी घरी आलो, बायकोने विचारलं काय झालं, म्हटलं काय नाही. ते म्हटले नाही कळत. म्हटलं नाही कळत तर नाही कळत. सगळ्या गोष्टी काय सगळ्यांना यायलाच पाहिजेत का? सर्वज्ञच पाहिजेत का? तिला काहीतरी वेगळं काहीतरी येत असेल, कशाला चिंता करायची? ठीक आहे, पास झाल्याशी कारण. आणि तसंच झालं, तिचं सगळं व्यवस्थित आहे. ती अजूनही म्हणते की बाबा तुम्ही तेव्हा तुम्ही जर शाळेत जाऊन आल्या मला बोलला असतं तर माझं मत फार वाईट झालं असतं. आणि यू आर ग्रेट की तुम्ही काही मला बोलला नाहीत, की ठीक आहे एखादी गोष्ट अशक्त कमी असू शकते. तर तुलना करणे बंद केलं पाहिजे अक्षरशः. आणि लहानपणापासून या मुलांवरती ठासवलं पाहिजे की तो आहे तर आहे. तू पण एक दिवस कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होशील, कशाला चिंता करतोस तू? त्याने गाडी घेतली, तू उद्याला घोडा घेशील. म्हणजे खरंच घोडा अजूनच महाग असतो ना, म्हणजे आपल्याला माहिती नाही घोड्याच्या काय किमती असतील, पण घोडा महाग असेल गाडीपेक्षा. आणि त्याची ठेवायलाही पेट्रोलच्या पेक्षा त्याला मेंटेनन्सचा खर्च पण जास्त आहे. 1 मिनिट फक्त तुम्ही उजेड असं काही डोळ्यावरती त्रास होतोय. नाट्य कलाकार म्हणून थोडं काम केलं. तर पुढे बोलू. मला एक विचारायचं होतं सर. बोला ना. आयुष्याची सुरुवात आणि शेवट या दोघांना साधणारा साकव म्हणजे सेतू आपलं आयुष्य असतं. म्हणजे सुरुवात आणि शेवट यांना साधणारा आयुष्य असतं आपलं. जन्मानंतर निरागसता संपते आणि स्वार्थी व्यवहार सुरू होतात. अनुभवाची परिपक्वता त्यातून निर्माण होते. त्यानंतर निरागसता नाही तर अगतिकता सुरू होते. मग या सर्व प्रवासामध्ये नेमकं सुख आपल्याला कुठं मिळतं? अगतिकता कशाला ठेवायची? म्हणजे मला मी परत मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपल्याला जिथे आनंद मिळतो ना ते करावं. म्हणजे आता काही हरकत नाही, तुम्ही सगळेच मोठेच लोक आहात तुम्ही सगळे. तर मुंबईच्या शाळेलाही मी मानतो. याच्या आधी मुंबईला होतो, वांद्र्याला इंग्लिश स्कूलमध्ये, वांद्र्याला. तर तिथे आमचा स्कॉलरशिपचा क्लास असायचा आणि मला स्कॉलरशिप मिळाली होती 7वीची. मी बाहेर टवाळक्या करत असायचो आणि तो स्कॉलरशिपचा क्लास मोफत घेतला जायचा आणि आम्ही तिथे जायचोच नाही. बाहेर बांधकामं चालली होती, 2 भाग नवीन बांधत होते, तिथे बसून आम्ही आनंदात, तरी स्कॉलरशिप मिळाली ते जाऊ दे. पण म्हणजे आम्ही विचार करायचो की तेवढंच घराबाहेर सगळ्यांना टाइमपासला वेळ मिळतोय, बसा खेळत. तर एवढे आगतिक वगैरे कशाला व्हायचं? नाही, आयुष्यातले टप्पे टप्पे असतात ना आपल्या आयुष्यामधले हे, की पहिल्यांदा जन्म होतो, नंतर निरागसता असते, मग स्वार्थी व्यवहार आपोआप सुरू होऊन जातो, मग अनुभवातून परिपक्वता येते आपल्यामध्ये आणि त्याच्यातून मग निरागसता कधी नाहीशी होते आणि हो ना, एक मग ते आई वडिलांनी संस्कार अगतिकता दिले जन्म पाहिजेत ना. घेते. आई हा, वडिलांनी त्याच्यासाठी आई वडील घरामध्ये पाहिजेत. मी जे म्हणतो की दोघेही जण म्हणजे मराठीत पाट्या टाकतायत आणि पैसा ओढून आणतायत, खेचून आणतायत आणि आई वडील घरात नाहीत. मग त्यामुळे त्या मुलावरती पाल्यावरती संस्कार करणार. जसं आता विष्णू शेजवलकर यांनी सांगितलं की एकतर ते पाळणा घरातले लोक, किंवा आता पाळणा घरी चांगला असेल तर काही प्रश्न नाही, त्या आजी किंवा कोण असतील त्या बायका तिथल्या. पण नाहीतर ते काय होणार, म्हणजे आमच्याही घरामध्ये हा प्रश्न आला होता, कारण माझी आई होती
पण आई लवकर गेली, आपाही गेले, आप्पा पहिल्यात गेले, आई गेली. मग मुलींना थोडे दिवस ठेवावं लागलं पाळणाघरामध्ये. तर मुली तिथे सगळी मुलं एकदम दुपारी झोपलेली असायची चिडीशिव. तेव्हा हा मला शंका आली की त्या आफूत येतात की काय, म्हणजे झोपेसाठी. आणि आम्ही ते बंद केलं. आई म्हणली की असं असेल तर मी बघते मुलीकडे, तुम्ही तिला ठेवू नका, कारण सगळी मुलं गाढ झोपतायत याचा अर्थ काहीतरी ते पाळणाघरामध्ये चुकीचं आहे. तर ह्याच्यासाठी पालकांनी किंवा आजी आजोबांनी त्या मुलाकडे बघणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती संस्कार हे आपणच करू शकतो, ते बाहेर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती होऊ शकत नाहीत. आणि जसं तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे पाहिलं नसेल तर मग ती मुलं तुमची, जसं आता शेजवलकरांनी सांगितलं, की मग ते तुमच्याकडे वार्धक्यामध्ये कशासाठी पाहतील? नाही, या सर्व प्रवासामध्ये आपल्याला सुख कुठं कसं शोधायचं, कुठं मिळतं असं म्हणायचंय मला. मला कळलं नाही, पण अहो काय सुख म्हणजे मग मुलांना नीट वाढवा ना. मुलगा नाही, नीट ते आहे. वाढत असेल, त्याची चिंता नसेल की तुम्हाला आपोआपच सुख मिळेल. पण तुम्ही जर त्याला म्हणलात की तुला पहिला नंबर कसा नाही मिळाला, परवाच एकाशी बोलत होतो. तो त्याच्या नातू झाला म्हणून नागपूरला गेला होता, त्याला फोन केला. तो म्हणला की म्हणे तो त्याच्या वडिलांची आठवण सांगत होता आणि या जन्मभर राहणाऱ्या आठवणी असतात. तो म्हणला की म्हणे मला माझ्या वडिलांनी कधीच हुशार समजले नाहीत माझे वडील. तो म्हणला की त्याला गणितात 80 मार्क मिळाले की वडील म्हणायचे की हट, हे 80 मार्क म्हणजे काय, किती कमी. आता तोही म्हणजे माझ्याच वयाचा आहे, म्हणजे 62-63 वर्षाचा आहे. किती कमी आहेत मार्क. आणि म्हणे ते मला पेपर कधी पाहिला नाही, अभ्यासाकडे कधी लक्ष नाही दिले, आणि ते मला सरळ म्हणायचे की तुला अक्कल नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना वाढवलं, आता तुम्ही दमून घरी गेलात आणि तुम्ही जर तुमच्या मुलाकडे लक्ष नीट दिलं नाही, त्याचं नीट ऐकून घेतलं नाही, तर त्याच्या मनामध्ये कायमची बोच राहणार आहे. आणि त्यामुळे तुमचंही आयुष्य नाही म्हटलं तरी दुःखातच राहणार आहे. त्याच्यापेक्षा मुलाची जी काय कमतरता असेल ती ओळखा, जे काय त्याचा जो बलवान म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट असेल त्याच्याकडे लक्ष द्या. क्षमस्व म्हणजे खूप वेळ म्हणजे पहा, म्हणून मी सरांना म्हटलं होते की अहो म्हटलं अर्धा तास वगैरे कुठे आहे? मग खूप जणांनी हात वर केले. ते श्वेता देशपांडे, मी 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 फक्त सर एकच मिनिटं फक्त मध्ये बोलतो. मॅडमने जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की समर्थांनी असं म्हटलंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. असं कधी कधी बऱ्याचदा आपण वागत असताना आपल्या बाबतीत घडत असतं असं मला वाटतं. मंगेश पाडगावकरांच्या 4 ओळी फक्त मला तुम्हाला या ठिकाणी सर्व श्रोत्यांना ऐकवायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर काही श्रोत्यांनी प्रश्न विचारले तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मंगेश पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे आधी साने सरांनी आपल्याला सांगितलं की मला शांत आणि निवांत झोप लागली की मी सुखी आहे, हे त्याचं खरं पॅरामीटर असावं. पाडगावकर एका कवितेत त्या ओळीमध्ये सगळ्यात शेवटी असं म्हणतात, खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं, खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं, रातराणीचा सुगंध उरात साठवणं, पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. या 4 ओळी इतक्या आपल्या सर्वांच्यासाठी लागू पडतात. आपण सगळं या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि सुखासाठी पैसा संपत्ती एकजूट करण्यात, ती मिळवण्यामध्ये आपली सारी शक्ती व्यर्थ खर्च करतो, असं मला इथे निश्चितपणे सांगावं वाटतं. मला असं वाटतं श्वेता देशपांडे एक शेवटचेच मला वाटतं एक शेवटची स्लाइड आहे तेवढी संपून घेतो, कारण त्याच्यावर एक महत्वाचा मुद्दा आहे. तन मन पाहिलं धन पाहायचंय अजून. जी चूक होते, मोठी चूक होते लोकांची, तेवढं बोलतो, चालेल ना? हो बोला. तर धनामध्ये म्हणजे मॅडमनी विचारलं होतं की सगळं अनिश्चितता वगैरे, जीवन हे अनिश्चित आहे. म्हणजे आता आपण आहोत, पुढचा क्षण आपला असेल की नाही हे माहित नाही. तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासून, म्हणजे अक्षरशः जेव्हापासून नोकरी करायला लागलो, कारण आधी तर काय आपल्याकडे काही धन नव्हतंच, तर पहिल्यापासून हा विचार करायचो की आपल्या नंतर काय, विशेषतः लग्न झाल्यावर. लग्नाच्या आधी काय, गेलो तर गेलो, आपल्याला कोण आहे, आई वडिलांचं आई वडील बघून घेतील, बहिणींचं बघतील. तर त्यामुळे विमा, पहिल्या पगारातून घेतला विमा, आणि पहिल्या पगारातून मी घेतले होते शेअर्स. मी 1982 सालापासून पहिल्या पगारापासून सगळे करतोय. तर कारण काय शेवटी की जेव्हा तुम्ही पैसे मिळवायला लागता तेव्हा खर्चाकडे न जाता तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे की ज्यामुळे तुमच्याकडे जेव्हा गरज पडेल आणि ते तसे
हे आपल्याला उपलब्धता होईल. तसंच वैद्यकीय विमा, कारण आजारपण असतात, तुमची कंपनी किंवा तुमचं नोकरी देणारा माणूस तुमचा तो किती तुम्हाला मदत करणार वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आज तुम्ही आजारी पडलात तर लाखो रुपये खर्च होतात, त्यामुळे त्याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे असं पाहिजे की मी जाता राहिलं कार्य काय जन पळभराने म्हणतील काय छान, असे नियोजन पाहिजे. कारण पळभराने म्हणजे थोडा वेळ दुःख होईल की गेला म्हणून, पण नंतर म्हणतील अरे वा मस्त गेलाय, भरपूर सोय आपली आणि आपल्याला काही चिंता नाही, असं मागच्या लोकांनी म्हणायला पाहिजे. आणि गरजा वाढवू तितक्या वाढतात की आता जे सर म्हणत होते की एकाने फ्लॅट घेतला, दुसऱ्याने फ्लॅट घेतला, पण आपण आपल्याला गरज आहे का हे ठरवायला पाहिजे. गरज ही खरंच गरज पाहिजे, नाहीतर त्याला काय उगीच काय अर्थ नाही. म्हणजे आता एक 770 लाखात फ्लॅट मिळत आहेत, तर म्हणून मी आता MLA होतो, असं काही उपयोग नाही ना. आपली क्षमता पाहायला पाहिजे. 70 लाखासाठी आपण किती खर्च करणार आहोत, आलं लक्षात काय येते. आमचून पाहून पाय बसवावेत ही जी आपली लहानपणीची म्हण होती ती लक्षात ठेवा. उगीच पाय पसरू नका, नाहीतर ते घोटाळा होईल. कर्ज जेवढं काढाल तेवढा कमीत कमी विमा पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खरंच सांगतो, मी इथे जे राहतो ते माहिती आहे, म्हणजे ज्यांना माहिती त्यांना माहिती, बऱ्यापैकी मोठी जागा आहे. तेव्हा सुद्धा माझा हप्ता होता महिन्याला 9 लाखाचं कर्ज काढलं होतं, पण सगळ्यात पहिल्यांदा तेवढाच विमा केला आणि त्याच्यानंतर घर घेतलं. आणि ह्याच्यामध्ये जर काही चूक झाली तर मग घोटाळा होतो. त्यामुळे तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टींचा जर आपण नीट सांगोपांग विचार केला, काही अवघड आहे असं नाही, कोणालाच अवघड नाही. मग तो शिपाई असू दे किंवा संस्था चालक असू दे, सगळ्यांचं मी त्या 3 गोष्टींचा विचार केला की बाबा संस्था चालकांच्या दृष्टीने म्हणजे मग माझं BP, वजन, ह्या गोष्टी, शिपाईच्या दृष्टीने पैसा, तर काही अशक्य नाहीये. आपल्या गरजा कमी ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जीवनामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे, आणि ते मुलांनाही सांगायला पाहिजे की अरे एक मिळतं तेव्हा दुसरं आपोआप जात असतं. आणि कारण काय की तुम्ही मोठ्या नोकरीसाठी प्रयत्न करा, तुम्हाला घरातलं सुख कमी होतं. सकाळी बाहेर पडतोय, रात्री उशिरा येतोय. मी 1990 मध्ये वर्क्स मॅनेजर होतो, त्याचा उल्लेख सरांनी काहीतरी राहायला पाटोळे सरांचा. आणि मी 24/7 काम करायचो. तेव्हा माझ्याकडे जे म्हटलं कार होती आणि ड्रायव्हर होता, सगळं काही होतं. तरी सुद्धा मी रात्री आठवड्यातून 1 दिवस रात्री आमची 3 शिफ्ट मध्ये नोकरी कंपनी होती, सरप्राईज व्हिजिट द्यायचो आणि तिथे मी लोकांना रेस्टिकेट करायचो, सस्पेंड करायचो, डिसमिस करायचो, सगळं काही होतं. त्यामुळे तिथे आळंदी गावामध्ये साने साहेब हे फार फेमस होते. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट छोटीशी सांगतो की जीवन एक मोठं शून्य आहे. मी एक दिवस असं रात्री येत होतो, बऱ्याचदा माझी बायको असायची, मुली असायच्या, वडील असायचे, बरं रात्रीच्या वेळेला, कारण नुसतं जाऊन यायचं असायचं. तर त्या दिवशी असं झालं की आळंदीचा रस्ता तर खूपच निर्मनुष्य असायचा आणि खडखड आवाज झाला. मी गाडी थांबवली, मला माहिती होतं काहीतरी झालंय, कारण संपूर्ण अमावास्या वगैरे असेल, संपूर्ण झाडी होती त्या रस्त्याला आणि धडक झाली होती आणि एक मुलगा पडला होता तिथे, सायकल आलेला थोडा कडेला पडला. तर मला पळणं सहज शक्य होतं, पण मी तेव्हा विचार केला की आता माझी जबाबदारी, मी जेव्हा म्हटलं की जबाबदारी क्षणोक्षणी बदलत असते. मला तेव्हा माझ्याकडे मोबाईल वगैरे नव्हता, 1990चं बोलतोय, फोन नव्हता, मोबाईल नव्हता, काही नव्हता. मी पहिल्यांदा उतरलो आणि मग पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं, मी आणि तो मुलगा. मी पळून गेलो नाही. मी काय विचार केला होता की आता आपलं झालंय काय, ते आता जर आपल्याला अटक झाली तर तो मुलगा मेला असेल, ते आपली चूक आहे, आपल्याला तुरुंगात गेलंच पाहिजे, आपण काही टाळू शकत नाही. आणि घाबरायचं कशासाठी, चूक झाली, चूक मान्य केली पाहिजे. पण ते पोरगेही उभं राहिलं. मग ते पोरगं उभं राहिलं, मग ते चांगलं, सायकल थोडी खराब झाली होती, ती पण तो घेऊन जाऊ शकला आतमध्ये. आणि त्या शेजारच्या वाडीमध्येच तो म्हणला चला आता तिकडे. मी गेलो. ते लोक आवाज करायला लागले, पण ते आळंदीपासून एक 7-8 किलोमीटर होती, त्यांना माझी माहिती असेल कीर्ती. तर आले लोक रडायला लागले, आता काय करायचं बाय, काय करायचं बाबा, काय करायचं, केवढं लागलं रे राजा तुला, आता काय करू. मी म्हंटल बाई हे पा, कटकट करू नका. पाटील साहेब, पोलीस पाटील माझे ओळखीचे आहेत. दवाखाना तिथे कोणता तरी होता, तर मला नाव आठवत नाही, ते ओळखीचे डॉक्टर. तर म्हटलं चला आता या मुलाला त्या डॉक्टरांच्याकडे आपण ऍडमिट करू, तुम्हाला हवं असेल तर. पण हे पोरगं चालतंय
तर तुम्ही कशाला? तो म्हणे पैसे द्या. म्हटलं पैसे कसले पैसे? मी त्याला दवाखान्यात न्यायला तयार आहे, पोलीस पाटलाकडे मी यायला तयार आहे, तो पैसे कसले देऊ तुम्हाला? ते म्हणे नाही नाही नाही, द्याच. मग माझ्याकडे तेव्हा तुम्हाला सांगतो 10,000 रुपये 20,000 रुपये माझ्याकडे खिशात असायचे त्या काळात, कारण मी वर्क्स मॅनेजर होतो. आमची मोठी कंपनी होती, 350 माणसं होती, 5-5.5 कोटीचा टर्नओव्हर होता, सगळंच काम मी पाहायचो. तर मी त्यांना म्हटलं, हे पहा, मी तुम्हाला हे 100 रुपये देतोय. आता 1990 ची गोष्ट आहे. 100 रुपये दिले त्यांना आणि त्यांना म्हटलं, उद्याला तुम्ही त्या दवाखान्यात घेऊन जा, तिथे मी सांगतो. कारण तेव्हा मोबाईल नव्हते, टेलिफोन नव्हते. त्यांना म्हटलं, तुम्ही दवाखान्यात घेऊन जा, माझं नाव सांगा, साने साहेबांनी तुम्हाला सांगितलंय, ते तुम्हाला ऍडमिट करतील, औषधोपचार करतील, त्याचे पैसे मी देईन, तर तेवढं करा. आणि काही लागलं तर पाटलांना सांगा, पोलीस पाटलांना, ते माझ्याशी संपर्क साधतील. मी ते न घाबरता उतरलो आणि ते तोंड दिलं. तर कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ जे आहे ते आपलं कर्तव्य आपण टाळायचं नाही, आणि ते कर्तव्य क्षणोक्षणी बदलत असतं. त्यामुळे जेव्हा जर एखादा शिक्षक तुम्हाला म्हणला थांब तू, तर आपण बॅलन्स केलं पाहिजे की त्याचं काम महत्वाचं आहे की माझ्या घरचं. नाहीतर मी त्याचा भाणेदारपणे मी कोणाचं कधी ऐकलं नाही, साहेबाचंही कधी ऐकलं नाही. पण गरज पडली आपलं हातातलं काम सोडून ते काम केलं पाहिजे. तर एक सोडलं की दुसरं मिळत जातं. जे मिळेल ते पहा, आनंदात राहा. जे आपलं नाही त्याचा विचार करू नका, कालचा विचार करू नका. काल असं झालं, काल तसं केलं असतं तर असं झालं असतं, काय चुकलं. एकाला मी समजा जाताना काहीतरी धक्का लागला, पडला, ठीक आहे, फॉरगेट इट. उद्याचाही विचार करू नका, उद्याला काय होणार आहे. प्रत्येक क्षण कर्तव्यपूर्तीत घालवा. आनंद कर्तव्यपूर्तीतच आहे हे लक्षात ठेवा. की तर काही प्रश्न असतील तर सांगा. माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे, मी जो सगळ्यांना देत असतो, पण मला कोणी फोनच करत नाही, त्यामुळे मी काय असं लपवून ठेवत नाही माझा फोन नंबर. लोकांना कधीही या असं म्हटलं की कोणी, काही लोक येतात, पण ठीक आहे, देशपांडे निर्भीड मॅडम, झाला. बोला. नमस्कार सर. हॅलो, बोला आवाज येतो? बोला. हो, येते. सर, आपल्या दैनंदिन अनुभवातून आपण सुखाबद्दलचं अतिशय मार्मिक आणि छान विश्लेषण असं केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे सर, की आपल्याला सुख मिळाल्यावर शांती मिळते का? सुख मिळाल्यावर शांती मिळते का? हा एक माझा प्रश्न आहे. आणि सुखाचा इम्पॅक्ट किंवा सुखाचा प्रभाव हा कायम राहण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत? पहिला प्रश्न आहे, सुख मिळाल्यावर शांती मिळते का? आणि सुखाचा प्रभाव हा जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना आहेत? आता मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी आध्यात्मिक गुरु नाही. ते साखरीकर महाराज आहेत, विश्वास साखरीकर जर असतील तर ते सांगतील, कारण तुम्हाला माहिती आहेत ना, ते एक मोठे आमच्याच वर्गातले. किंवा विष्णू शेजवलकरांचंही बरंच वाचन आहे. माझं काही मी आपलं स्वानुभवावरून सांगितलं. सुख आणि शांती वगैरे काय असं, म्हणजे आता त्याची डेफिनेशन काय आहे, त्याची व्याख्या काय आहे? सुख, समाधान, शांती हे सगळे एकमेकांसाठीच असावे शब्द असं वाटतं. आणि दुसरा काय प्रश्न असावा? शांती म्हणजे काय हो? शेवटी मन स्थिर असणं, मन आनंदात असणं, ते शांत ना. नाही तर मला कसली चिंता आहे की आता मला उद्याला कर्जाचा हप्ता, आता महिना अखेर आली, इन्कम टॅक्स भरायचं राहिलंय. अरे वेळच्या वेळी भरून टाका ना, जर भरायचं असेल तर. मग इन्कम टॅक्सची नोटीस येणं, मग त्याच्यातून येणारी ताण, त्याच्यापेक्षा वेळच्या वेळी सगळं नीट केलं की तुम्हाला आपोआप शांती मिळेल. जे दुःख वाचवणं हे सुद्धा सुख मिळवण्यासारखंच आहे. ताण न घेता राहा, तुम्हाला ब्लड प्रेशर लागणार नाही, गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. म्हणजे मला कळलं नाही. आणि दुसरा काय प्रश्न होता, ते आपोआप टिकतो. तुम्ही एकदा मनाची धारणा अशी केली की आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाहीये, आपल्याला हा क्षण आनंदात घालवायचा असं म्हटलं की पुढचाही क्षण आपोआप आनंदातच घालवणार ना, कारण तो पुढचा क्षण तेव्हा हा क्षण असेल, नाही का? त्यामुळे मग ते कायमच राहणार. आता मी म्हणजे इथे किती सुख शांतीवरती बोलत असेल तरी माझी पत्नीच सांगू शकेल की मी किती चिडतो, किंवा विष्णू शेजवलकर सांगू शकतील की मी किती चिडतो आणि मी किती संतापतो. पण ते तेवढ्या पुरतं असतं. तेवढा क्षण झाला की पुढच्या क्षणी मी एकदम नॉर्मल असतो. थँक्यू सर. देवरे 5 सर, मिनिटात एकदम शांत. देवरे सर प्रश्न विचारतात.
आणि आई वडिलांची कृपा की त्यामुळे मी असा होऊ शकलो. आणि सर एक सगळ्यांची विद्यार्थी- हा अतिशय सुंदर विवेचन केलं सर आपण. 50 नंतर पारमार्थिक विचार आपल्याला सुख प्राप्त करून देतील असं माझं मत आहे. यावर आपलं काय मत आहे? अहो मी तरी स्वतः काही वाचत नाही, काही नाही. माझी पत्नी मला आली का विष्णू सहस्रनाम, तो विष्णू आहे तिकडे माझा, त्याचं नाव घेतच असतो. तर त्याची आता ती म्हणते की रोज 1000 नाव वाचा, म्हणून मी आता काहीतरी एक क्लास तिने सांगितलं म्हणून जॉईन केलाय. माझं मी आपलं प्रपंच आणि माझा आनंद हे बघतो. मी फारसं धार्मिक वाचन, माझे वडील खूप धार्मिक होते त्यामुळे असेल कदाचित. माझ्या आजीच्याकडे समर्थांच्या पादुका आल्या होत्या असं म्हणतात आणि त्यामुळे आमच्याकडे पालखी पण यायची समर्थांची अनेकदा. तर मी नाही फारसं काही करत आणि तरी मी आनंदात असतो. हे कोणीही सांगेल की मी बहुतेक वेळेला आनंदात असतो. विष्णाही सांगेल की या कधी काही डोकं काही शांत असतं त्याचं. येवलेकर साहेब पण आले, हे मोठे कलाकार आहेत. माझं फारसं नाही धार्मिक वाचन. थँक्यू सर. आपण थोडं समारोपाकडे जाऊया असं मला वाटतं. आपण जो नियोजित व्याख्यानाचा वेळ होता तो नाही, वेळ किरण आता- येवलेकरांना काही विचारायचंय का? त्यांनी हात वर केलाय. किरण सर बोला. हा नमस्कार. एक तर मी शाळेचं एज्युकेशन, आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीचं मनापासून आभार मानतो की खूप छान तुम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या त्या काळामधल्या लोकांच्या बरोबर असलेले जे आज मोठे झालेले लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधताय आणि आजकालच्या पिढीला थोडं का विना त्यांच्या मार्फत काहीतरी नवीन वयाने मोठे झालेले. वयाने मोठे झाले. तर श्रीरामजी, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. हा प्रश्न माहित नाही, तुम्ही आध्यात्मिक नाही वगैरे असं म्हणता, पण 2 गोष्टीचा मला पडलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर कोणीही दिलं तरी चालू शकेल. एक म्हणजे जर काही चांगलं झालं तर आपण असं म्हणतो की छान गोष्ट आहे, वाईट केलं तर त्याचं फळ इथंच भोगावं लागतं असं आपण म्हणतो. आणि जो चांगला माणूस असतो त्यालाही काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग आपण म्हणतो हे पूर्वजन्मीचं संचित, म्हणजे सगळं इथंच भोगायचं असं आपण म्हणतो. आणि एखाद्या चांगल्या माणसाला जर प्रॉब्लेम काही निर्माण झाला, काही शारीरिक म्हणा किंवा काही आर्थिक, तर आपण असं म्हणतो की पूर्वजन्मीचं संचित आहे. मग यात सुखाचा भाग हा आपण खोटा आहे असं वाटतं का? म्हणजे आपलं आपण समाधान करून घेतो का असं मला वाटतं. नाही, काही प्रमाणात असं वाटतं की आपल्याला एक असतं ते वडिलोपार्जित मिळतं. म्हणजे तब्येत ती थोड्याफार प्रमाणात वडिलोपार्जित असते, पण ती तशी ठेवणं किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे आपल्या हातात असतं. किंवा व्यसनाधीनता किंवा खाणं हे आपल्या हातात असतं. आपण किती खायचं, काय खायचं, त्यामुळे तब्येतीवरती नक्की परिणाम होतो. मी एकदा असं झालं, माझा जावई माझ्याकडे आला होता आणि त्याने माझा फोटो काढला. त्या काही शर्ट वगैरे घातलेला नव्हता मी, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे आपलं पोट किती सुटलंय. माझं ते डोकं थोडं आऊट झालंय. झाली त्याला 10 वर्ष झाली असतील. मी ठरवलं की आपल्याला वजन कमी करायचं. मी सायकलिंग तर करतच होतो तरी वजन कमी होत नव्हतं, कारण मी खूप खात होतो असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे मी स्वतः अनालिसिस केलं. फक्त मी पोळी आणि जवसाची चटणी खायचो. भूक लागली की 1.5 पोळी असायची, माझ्या खिशातून मी डबा न्यायचो. माझा तास चालू असेपर्यंत भूक लागेपर्यंत मी खायचो नाही. आणि जर भूक लागली तर मी वर्गात डबा मागवून घ्यायचो. मी वर्गामध्ये सगळ्यांना सुखी ठेवायचो. म्हणजे आता हे मी काय बोलतोय खूपच भारी, म्हणजे तुम्हाला काहीतरी विचित्र वाटेल. मी मुलांना म्हणायचो तुम्ही वर्गामध्ये या, अवश्य या, पण तुम्हाला जर कंटाळा आला तर निघून जा, बाकीच्यांना त्रास देऊ नका. तुम्हाला जर वाटलं आपल्याला भूक लागली आहे तर भूक लागली तर खा. त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं मोबाईल वापरू नका, पण माझा याच्यावरती विश्वास नाही, कारण मोबाईल हा इमर्जन्सीसाठी खूप चांगलं साधन निर्माण झालेलं, आणि ते वापरू नका हे सांगण्याचं सुप्रीम कोर्ट कोणतं? कारण तुम्हाला जसं काही महत्वाचं मोबाईलवरती मेसेज करायचा असेल, काही फोन करायचा असेल, तुम्ही अवश्य वर्गाबाहेर जा, बाकीच्यांना त्रास न देता तुम्ही ते करा काम, किंवा वर्गामध्ये बसून मोबाईलवरती टुकटुक करू नका, एवढंच माझं म्हणणं. किंवा तुम्हाला जसं अचानक, कारण शेवटी मोबाईल हे खूप चांगलं साधन आहे की पूर्वीच्या काळी जर एखाद्याच्या घरी, म्हणजे म्हटलं की सुप्रीम कोर्टाचे हे नाही का लक्षात येत की विद्यार्थ्यांच्या पालकांना काही होऊ शकत नाही, विद्यार्थ्यांच्या मित्रांना काही होऊ शकत नाही, इमर्जन्सी काही येऊ शकत नाही विद्यार्थ्यांच्यासाठी, हा वेडेपणाचा निर्णय. मी म्हणतो तुम्ही वापरा, काय होईल ते बघा. तर बऱ्याच गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो जरी वडिलोपार्जित वगैरे असतील तरी.
आता आपलं वजन आपण कंट्रोल करू शकतो, आपलं ब्लड प्रेशर आपण कंट्रोल करू शकतो, आपल्या झोपायच्या वेळा आपण नीट नियमितपणा सातत्य हे आपण आणू शकतो. आणि असं असूनही आपलं काही वडिलोपार्जित दैव असतं, त्याप्रमाणे आपल्याला होत असतं. आता उदाहरणार्थ कॅन्सर का होतो लोकांना माहिती नाही, ब्लड प्रेशर का निर्माण होतो, थोडे गोष्टी आपल्याकडे आहेत, पण शेवटी तुमचं जर रक्तामध्येच काही दोष असेल मुळातला तर ते तुम्हाला होतच राहणार. पण तब्येत नीट ठेवणे बऱ्याच अंशी आपल्याच्या स्वतःच्या संयमात आहे, वजनाच्या बाबतीत आपल्या स्वतःच्या संयमात आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आजच्या आपल्या या व्याख्यानाच्या सत्रामध्ये आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी डॉक्टर श्रीराम साने यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावर बऱ्याच प्रमाणात आपल्याला काही मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या अनेक मित्रांनी देखील या चर्चेमध्ये सहभाग घेतला, त्यांना मी खऱ्या अर्थाने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने धन्यवाद देतो. उपस्थित श्रोत्यांना फक्त एक छोटीशी सुख म्हणजे नक्की काय असतं याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली होती, ती एका 2 वाक्यामध्ये मी तुम्हाला फक्त सांगतो. की एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही घरी येताना संध्याकाळी माझ्यासाठी आवश्यक असलेली एक वस्तू घेऊन या. बाबांनी त्याला होकार दिला आणि जेव्हा त्यांचं ऑफिस सुटल्यानंतर ते दुकानामध्ये गेले, तेव्हा दुकानामध्ये त्याने दुकानदाराला असं विचारलं की अमुक अमुक एक वस्तू मला हवी आहे, तर त्याची काय किंमत आहे. आवाज कट झाला. त्याच्या लक्षात आलं की कदाचित ही कॉस्ट यांना परवडत नसावी, किंमत परवडत नसावी. तेव्हा त्या दुकानदाराने त्यांना असं सुचवलं की काका तुम्हाला ही वस्तू हवी आहे का. तर ते म्हटलं हवी आहे, परंतु सध्या नको, मी पुढच्या महिन्यात घेईन. त्याच्या लक्षात आलं की हे त्यांना परवडत नाहीये. तेव्हा त्याने असं सजेस्ट केलं की आता तुम्ही ही 1 किलोची वस्तू आहे ती पूर्ण घेण्याची आवश्यकता नाही. आता जर तुम्हाला ती थोडीशीच हवी असेल ते सॅचेटमध्ये छोट्या छोट्या पाऊचमध्ये आता अवेलेबल आहे. त्या मुलाने जे ते सांगितलं की तुम्हाला 1 किलो परवडत नाही, एक सॅचेट मात्र अवेलेबल आहे, तर तेव्हा या वाक्यावरून माझ्या असं लक्षात आलं की सॅचेटमध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख तुम्हाला मिळू शकतं. कदाचित तुम्ही मोठा बंगला अपेक्षित केलेला असेल, पण आज मात्र तुमच्या जवळ छोट्या स्वरूपात किंवा एक छोटासा स्वतःचं घर घेण्याची कुवत जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यात आपण सगळ्यांनी समाधान मानलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या अवतीभोवती अशा अनेक घटना घडत असतात, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आणि आनंद हा मान्यात आहे, ती कृत्रिम अशी गोष्ट नाही. त्यामुळे मनाला समज देणं, एखाद्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्वतः आनंदी राहणं, सुखी राहणं, समाधानी राहणं हे खरं तर प्रत्येकाला जमलं पाहिजे. आणि मग आपण असं जर समजलो, अशी समज जर आपली आपण करून घेतली तर सुख शोधत बसण्याची आपल्याला गरज पडणार नाही असं मला निश्चितपणे वाटतं. डॉक्टर श्रीराम साने यांचा समारोपाच्याच प्रसंगी खरं तर आपल्याशी संपर्क तुटलेला आहे. इंटरनेट कनेक्शन असावं त्यांना नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. एक माजी विद्यार्थी म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये करीत असलेलं जे काम आहे आणि त्यातूनही निवृत्तीनंतर आपण जे वेगळ्या प्रकारचं एक काम करीत आहात त्याबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीला आणि पेठे विद्यालयाला एक माजी विद्यार्थी म्हणून डॉक्टर साने आपला निश्चितच अभिमान वाटतो. त्यांचे सर्व मित्र परिवारांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर काही माजी व्याख्याते म्हणजे ज्यांनी या शतक महोत्सवी व्याख्यान मालेमध्ये सहभाग घेतला होता, श्री सतीश मोहोळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळांमधील मुख्याध्यापक यांना देखील मी मनपूर्वक धन्यवाद देतो. या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आजचं हे व्याख्यान संपलं असं मी जाहीर करतो.